उद्घाटन प्रसंगी त्यांची उपस्थिती लाभली आहे, आपण खरंच भाग्यवान आहोत. माननीय उल्हासनाना ढोले पाटील यांचा सत्कार नूतन बनकर. खरं तर हा सन्मान आहे आपल्यासाठी सुद्धा की त्यांची उपस्थिती लाभली आहे. माननीय राजेंद्र गिरमे यांचा सत्कार गौरी ढोले पाटील यांनी करावा. त्यांचा कार्याचा प्रवास आपल्याला माहिती आहे, खूप मोठा आहे. वेगवेगळा पदभार स्वीकारत साखर कारखाना उद्योगातील एक दिग्गज नाव सासवड माई शुगर फॅक्टरी, जिल्हा माईनगर. एप्रिल 1989 पासून संचालकपदी, महाराष्ट्र डिस्टिलरीज असोसिएशनचे 2010 ते 2013 उपाध्यक्षपदी ते काम करतात. शिखर संस्था इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या कमिटीवर 4 वर्षापासून संचालक आहेत. शुगर केन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची महत्त्वाचे कार्यभार सांभाळत अनेक कार्य करत कार्याचा सन्मान करणारे अनेक पुरस्कार आपल्या खाती जमा आहेत. माळीनगर भूषण पुरस्कार, आदर्श समाजसेवा पुरस्कार, संत शिरोमणी सावता महाराज माईरत्न पुरस्कार हे त्यापैकीच एक. सामाजिक भान जाणत समाजोपयोगी प्रकल्पामध्ये त्यांची अभिरुची आहे. माननीय राजेंद्र गिरमे यांचा सत्कार गौरी ढोले पाटील यांनी करावा अशी मी विनंती करते. त्यांचा परिचय मोठा होता. त्यानंतर माननीय अनिल घमाजी मेहर यांचा सत्कार नूतन बनकर यांनी करावा अशी मी विनंती करते. शेतीविषयक आवड असल्याने कृषी विषय घेऊनच पदवी संपादन केली. ग्रामीण समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाचा उपयोग त्यांनी केला आणि विचारांनी प्रेरित होऊन परदेशी शिक्षणाची संधी नाकारली. कृषी उत्पादन कमी खर्चात उत्पादन आणि मालाची प्रत वाढवणे यासाठी जागृती कार्य त्यांनी सुरू केलं. शेतीत रमणाऱ्या अनिल सरांना सामाजिक कार्याची आवड, त्यामुळेच वारुळवाडी येथे शिक्षण विकास मंडळाची स्थापना, ठाकरवाडी येथे प्राथमिक शाळा असे अनेक कार्य आपल्या हातून घडलेत. कृषी महर्षी म्हणून ओळखलं जाण्याची कारणं म्हणजे ग्रामीण भागातील गरज ओळखून कृषी शिक्षणाद्वारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी तालुक्यात सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. कृषी क्षेत्रात अनेकांच्या भविष्य घडवण्याचं कार्य त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त कृषी शिक्षण सुरू केलं. कृषी व्यवस्थापन महाविद्यालय आणि जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना आपण केली. कृषी कार्याची दखल घेत कृषी भूषण कृषीरत्न पुरस्कार आपल्याला बहाल करण्यात आला. कृषीरत्न अनिल मेहर यांचा सत्कार नूतन बनकर आणि गौरी ढोले पाटील यांनी करावा अशी विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी. धन्यवाद. यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे प्रकाश पाटील सर यांचा सत्कार नूतन बनकर गौरी पाटील यांनी करावा. यानंतर डॉक्टर विनीता आपटे यांचा सत्कार नूतन आणि गौरीताई यांनी करावा. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापिका, थिंग्स इज गुड बट ॲक्ट इज बेटर या विचारसरणीवर आधारित सामाजिक संस्था उभारली गेली. पर्यावरण विषयक साक्षरता यावर अनेक प्रकल्पांची उभारणी, महिला आर्थिक सक्षमीकरण, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राममध्ये सल्लागारपदी असा अनेक कार्याचा आवाका त्यांचा मोठा आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांच्या खाती जमा आहेत. धन्यवाद. यानंतर माननीय श्री पंकज घोडे ॲग्री 10Xचे सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार नूतन बनकर यांनी करावा अशी मी विनंती करते. शेतीमध्ये संगणक प्रणालीद्वारा प्रगती हे ध्येय बाळगून संगणक तज्ज्ञांसोबत कार्य, डिजिटल वापराबद्दल आणि उद्योग धोरणं आखून नवीन कृषी विषयक संशोधनाचं कार्य आपण करतायत. 3 वर्षाच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणातून 10Xची स्थापना, 10Xद्वारा शेती आणि ग्राहक यांचा पूल बांधला गेला. नासा, पॉलिगॉन अशा आंतरराष्ट्रीय संस्थेशी आपलं कार्य जोडलं गेलंय. असं हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असलेलं व्यासपीठावर आपल्याला दिसते. सगळे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे आणि अनुभवाचे आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नूतन बनकर यांनी करावं मी अशी विनंती करते. नूतन बनकर यांची ओळख मॅग्नोलिया याच्या प्रशासक अशा असल्या तरी शिक्षण क्षेत्राशी त्या निगडीत आहेत.
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस रजिस्ट्रार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे IAS ऑफिसर त्यांची मुलगी आहे आणि समाजाला चांगला पाल्य देणं हे सुद्धा मला वाटतं महत्त्वाचं काम आहे. नूतन बनकर यांना मी विनंती करते की प्रास्ताविक करावं. थँक्यू शिल्पा. सगळ्यांना या सभागृहामध्ये बघून आम्हाला खरंच मनापासून आनंद झाला आहे. मॅग्नोलिया वुमेन्स असोसिएशनची प्रशासक म्हणून आपल्याशी संवाद साधताना खूप मनापासून आनंद होत आहे. ज्यावेळेस आपण एखादा इव्हेंट आमच्या मनात येत असतो त्यावेळेस पहिली सुरुवात असते की शेवटी हे टीमवर्क आहे, तर आपण काय करूया, कशा पद्धतीने जाऊया. तर कुठून तरी आपल्याला थीम सुचली जाते, कोणाचे तरी हात येतात आणि मग तो कार्यक्रम पुढे जात असतो. असंच आमचं झालं आणि जुन्नरला द्राक्ष महोत्सव जो त्यांचं 7वं वर्ष होतं आणि त्यांच्याकडून आम्हाला आमंत्रण आलं आणि आम्ही गौरीला म्हटलं की अरे हे एवढं छान काम करतायत तर आपण खरंच बघायला जाऊया. आणि आम्ही जुन्नरला गेलो आणि बघितलं की तिकडे शेतकरी खूप छान त्यांचं उत्पन्न आहे आणि सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण शहरापर्यंत त्या पोचताना थोड्या कमी क्वालिटीच्या येतात किंवा रेटमध्ये फरक पडतो. असं आमचं येताना थोडासा ॲनालिसिस झाला. तो मी विचार केला की आपण थोडा प्रयत्न करूया का पुण्यामध्ये त्यांना काहीतरी मार्केट देण्याचा किंवा बघूया इथपर्यंत आणण्याचा. आणि तिथून खरी आम्हाला थीम सुचली. म्हणून सर्वात पहिल्यांदा जुन्नर विकास पर्यटन केंद्र जितेंद्रभाई आणि सुप्रिया करमरकर मॅडम यांचे मी आभार मानते. म्हणजे कौतुक करते की आम्हाला थीम सर्वात पहिल्यांदा तिथून आली. ज्यावेळेस विचार झाला की आपल्याला हा कार्यक्रम आता करायचा, तर एक अशी आउटलाईन असते की आपण कसा करूया. मग सर्वात पहिल्यांदा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा, तर पहिल्यांदा आपल्याला व्हेन्यू असतो. सो व्हेन्यू म्हटलं की आम्हाला सेंट्रल पार्क हे फार आमचा हक्काचं आहे आणि रंजन भाऊ आमचा शब्द कधीच नाही म्हणत नाही. ते नेहमी शेतकऱ्या आणि सगळ्यांसाठी तळमळीने उभेच राहत असतात. तर आम्ही फोन केला रंजन भाऊजींना की आम्हाला भाऊ इथे हे करायचं सेंट्रल पार्कमध्ये. तर हो, लगेचच जे काय आहे आम्ही मॅनेजरला कॉन्टॅक्ट केला आणि तिथून आमची सुरुवात झाली. तिथून पुढे सर्व अनिल तात्या आम्ही ज्यावेळेस जुन्नरला जात होतो त्यावेळेस कृषी विज्ञान केंद्र ज्याच्या बरोबर आम्ही रोटरीचे बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यामुळे मला अनिल तात्या किती छान काम करतायत, किती त्यांचे विद्यार्थी घडले गेले. विज्ञान केंद्रामध्ये ॲग्रिकल्चरचे वेगळे कोर्सेस आहेत, ग्रामसेवकाचे आणि इतर बरेच कोर्सेस आहेत. सो अनिल तात्यांचा आम्ही सर्वात पहिल्यांदा सल्ला घ्यायला गेलो की आम्ही हे असं करावं का, काय करावं. आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की मोठी माणसं ना ही उगीच मोठी होत नसतात. त्यांच्यामध्ये ते कलागुण, नम्रता ह्या असतातच. म्हणजे त्यांनी नुसतं आम्हाला हो म्हटलं नाही, त्यांनी लगेच आम्हाला 4-5 नंबर दिले, यांना कॉन्टॅक्ट करा, यांना कॉन्टॅक्ट करा, यांना कॉन्टॅक्ट, लगेच आम्हाला टीम दिली. सो गौरी आणि मी तिथेच खुश झालो की अरे वा किती छान, चला आपल्यामागे कृषी विज्ञान केंद्रसुद्धा जोडलं गेलं आहे. सो थँक्यू. म्हणजे त्यामुळे मग ही सुरुवात झाली की आपल्याला आता जुन्नर आणि नारायणगावमधून सपोर्ट मिळणार आहे कृषी विज्ञान केंद्र आणि जुन्नर पर्यटन विकास संस्थेचा. ते झाल्यानंतर संस्था व्हेन्यू आमची फिक्स झाल्यानंतर आम्ही नेहमी सगळ्या आमच्या आदर्श असतात नानी, कमल नानींना आम्ही फोन केला की त्या छोटा छोटा कार्यक्रम का असे ना त्या नेहमी आम्हाला सहकार्य करतात. पण आम्हाला गौरीला आणि आम्हाला असं नेहमी आमच्या मॅग्नोलिया सगळ्यांना वाटत असतं की आपल्या कार्यक्रमाचा दर्जा, उंची एक वेगळ्या लेवलला गेली पाहिजे. आणि ती वेगळ्या लेवलला जाताना त्यातली तज्ज्ञ लोक जेव्हा येतील तर तेव्हा त्या कार्यक्रमाला छान स्वरूप येईल. आणि शेवटी जेव्हा आपण इमले बांधत असतो, पण शेवटी पैशाचं काम हे पैसाच करत असतो. जेव्हा एखादा मोठा इव्हेंट करायचा असतो त्यावेळेस पैशाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. पण नुसता पैसा नाही, त्याच्याबरोबर त्यातली तज्ज्ञ व्यक्ती पाठीशी उभी राहिली तर खूप आनंद होतो. आणि गौरीने पंकज घोडे सरांना ॲग्रीटेनचे कार्यकारी CEO यांना फोन केला आणि विशेष म्हणजे एका सेकंदात ते पुढे काही बोलले नाही, चला तुम्ही हा शेतकऱ्यांसाठी इव्हेंट करताय ना, दिले पैसे. म्हणजे इतकं छान टीम ती जमून आली. आणि अर्थात माझी मैत्रीण विनीता आपटे, आम्ही खूप वर्षाच्या मैत्रिणी आहोत. ती खरी बँकेत होती जॉबला आणि नंतर तिचं असं झालं की खूप एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आणि आपण बरंच ऐकतो. तर तिने तिची साईड बदलली आणि ती पूर्ण पर्यावरणावर काम करायला लागली. आणि पर्यावरण काम करायला लागल्यावर मला माहिती आहे की तिचं खूप छान काम झालं.
तिला सेंट्रल मिनिस्टरचा महात्मा हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तर तिचं काम माहीत होतं. म्हटलं मग विनीताला, डॉक्टर विनीता आपटे पण या व्यासपीठासाठी खूप योग्य व्यक्ती आहे. सो अशी ती टीम झाली, म्हणून हाचा इव्हेंट खरं म्हणजे झालेला आहे. तर असं असतं ना की सगळ्या गुण जमवावे लागतात पत्रिकेचे, मग ते शुभ कार्य पार पडतं. तसे आमचे सगळे गुण जमत गेले. आणि मग प्रश्न आला की पाहुणे मग कोण, तर उल्हास नाना पाटील. त्यांना आम्ही कारण ते महापौर म्हणून त्यांनी मनपाला खूप चांगले कामं केलेली आहेत. आणि त्यांच्याकडून मी काय शिकले, तर विरोधकांनाही एकत्र येऊन एखादं काम कसं चांगलं पार पडायचं. आणि त्यांचे असे मध्ये मध्ये ते छान जे वाक्य बोलत असतात ना, आपल्याला ना दुश्मन असावेत पण त्याची धार आहे ना ही बोथट असता कामा नये. असे काही काही असे छान वाक्य बोलतात ना की आम्हाला ऊर्जा मिळते. अरे खरंच आपण असे कुणाचे राग ठेवता कामा नये, किंवा आपण छान काम करायला हवं सगळ्यांना घेऊन. तर अशी माणसं असल्यामुळे हा आजचा इव्हेंट झालेला आहे. सो मैत्रिणींनो, मॅग्नोलिया विमेन्स असोसिएशन, ज्या आम्ही 2000 महिला आहोत आणि आमचे सब ग्रुप्स आहेत, तर सगळ्यांना हे एक फार कौतुक असतं, कोडं असतं की मॅग्नोलिया म्हणजे काय. तर ज्या आमच्या मॅग्नोलिया सख्या आहेत त्यांना माहितीच आहे, पण आजच्या पाहुण्यांसाठी मी आवर्जून सांगते की मॅग्नोलिया हे एक चाफ्याचं फूल आहे की ज्याचा सुगंध, चाफा कुठलाही असू दे, सोनचाफा, पांढरी चाफा, कवठी चाफा, त्याचा खूप वास येत असतो. तर तसंच आमचं थॉट प्रोसेस होती की आपण चाफ्याचं फूल, पण एवढंच काय ते अमेरिका आणि कॅनडामध्ये येतं, ते खूप गुच्छांनी येतं, ते एकटं येत नाही. ते येताना असं 10-12 फुलं एकत्र असतात, 20-25 एकत्र असतात. तर आमची ही कल्पना होती की आपण सगळ्या मैत्रिणी संघटित होऊया आणि त्याचा सुगंध गल्लीबोळापासून, राज्यापासून, देशापासून, परदेशापर्यंत पोहोचवूया. आणि म्हणून आम्ही मॅग्नोलिया विमेन्स असोसिएशन हे नाव ठेवलं आहे. आणि आत्ता पाहुण्यांशी बोलत असताना तात्यांनी आम्हाला खूप छान त्याचा अर्थ सांगितला. आणि तात्या म्हणाले मॅग्नोलिया म्हणजे नवीन आणि जुन्याचा संगम, असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ते त्यांच्या भाषणात सांगतील. म्हणजे हे आम्हाला खूप आनंद झाला. अरे वा वा, म्हणजे आम्ही तीन पिढ्या एकत्र आहोत ना, हे मग खूपच चांगलं आहे. तर असे सगळे माझे व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर आणि कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष प्रकाश पाटील सर, समोर बसलेले सगळेच मान्यवर, प्रत्येकाच्या नाव घेता येणार नाही कारण कार्यक्रम खूप, आपल्याला यांचे विचार ऐकायचे आहेत. तर आणि इथे आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांनो, जरा थोडी पार्सलिटी करत होतो. जेंडर इक्वॅलिटी असली तरी थोडं आम्ही महिला असल्यामुळे महिला स्टॉलला प्रायोरिटी देत होतो म्हणा, पण तरी देखील सगळे महिला शेतकरी, पुरुष शेतकरी, ज्या आमच्या मित्रमैत्रिणी, माझ्या सगळ्या मॅग्नोलिया सख्या ज्या 4 दिवस याच्यामध्ये झटत आहेत, त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा कार्यक्रम नक्की छान होणार आहे. अजूनपर्यंत मॅग्नोलियाचे 2000 ग्रुप होते, सब ग्रुप्स होते आमचे, उद्योजिका होत्या, विद्यार्थ्यांचा मॅग्नोलिया एज्युकेशन ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य, उद्योजिकांसाठी आम्ही सेमिनार घेतले होते. आमच्या सांस्कृतिकसाठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन खूप कार्यक्रम घेतले होते. पण जेव्हापासून सारखं वाटत होतं की अरे आपण शेतकऱ्यांसाठी आपण काहीही केलेलं नाही आहे, कारण कोविड आणि कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला घर बसल्या सगळं जरी बंद होतं तरी आपल्याला घर बसल्या अन्नाचा तुटवडा झाला नाही. आपल्याला फळे, भाजीपाला हे सगळं मिळत होतं. तर मग आपल्याला हा तुटवडा जाणवला नाही. तर त्या शेतकऱ्यांचं कौतुक करूया. त्या शेतकऱ्या बांधवांचे काय प्रॉब्लेम आहेत, नक्की त्यांचं काय आहे, तर आपण ते सेशन्स पण ठेवलेले आहेत इथे. आणि तुम्ही आवर्जून सगळेजण आम्हाला साथ दिलीत. एवढ्या लांबून लांबून आलेल्या आहात, छान आपली फळफळावळ, भाजी, धान्य, कडधान्य घेऊन. तर आमच्या सगळ्या मॅग्नोलिया ग्रुप, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि जुन्नर पर्यटन विकास संस्था या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून, मी आणि गौरी ढोले पाटील आम्ही खूप मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. पुढची सूत्र मी शिल्पाकडे देते. धन्यवाद. आणि नूतन म्हणाली तसं एखादं शुभकार्य असतं, म्हणजे लग्नच पार पाडायचं असतं, एखादा समारंभ किंवा कुठला कार्यक्रम करायचा असेल आणि त्याच्यामध्ये वरपिता भरपूर जण असतात. तर असं सगळ्या मर्जी सांभाळून अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं संयोजन नूतन बनकर आणि गौरी ढोले पाटील यांनी केलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. कारण सूत्रसंचालिका जेव्हा म्हणून आम्ही संपर्कात आलो तेव्हा मला त्यांची कष्ट, त्यांची धडपड दिसत होती. आणि या महोत्सवासाठी अनेकांचे हात आपल्याला लाभलेले आहेत आणि या हातांचा सन्मान करणं मला वाटतं कर्तव्याचं आहे. तर ज्यांचं सहकार्य या महोत्सवासाठी लाभले त्यांचे सत्कार आज आपण इथं करूया. मी नूतन बनकर यांना विनंती करते, अभिजित एन यांना व्यासपीठावर घेऊन यावं. हो हो.
अभिजित एन, को फाउंडर सहसंस्थापक ॲग्री 10X. उल्हास नाना पाटील, अनिल मेहर यांनी त्यांचा सत्कार करावा. संदीप बोसे, हेही को फाउंडर सहसंस्थापक ॲग्री 10Xचे आहेत. बोस. माझा स्वराजचे नीरज कुदळे आलेलेत का? किशोर गिरमे, गिरमे नरसिंग. ज्यांचे हात आहेत तेच नाही आहेत का? ओके. कृषी विज्ञान केंद्र राहुल घाटगे. एक कृतज्ञता असते की बरंच त्यांचं सहकार्य लाभलेलं असतं, तर एक गिरमे सर यांना विनंती करते त्यांचा सत्कार करावा. जुन्नर पर्यटन जितेंद्र बिडवाई जितेंद्र बिडवाई आलेलेत का? मनोजजी कृपया व्यासपीठावर यावं आणि सत्कार स्वीकारावा. कमल नानींना विनंती करते. धन्यवाद. DCB बँकेचे प्रतिनिधी मयुरा मॅडम आलेले आहेत का? DCB यांचंही सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि असंच शेतकऱ्यांसाठी कार्य त्यांनी बँकेच्या माध्यमातून करावं अशी मी विनंतीही. DCB बँकेच्या रोहिणी मॅडम आलेले आहेत, त्यांनी सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. आणि 5 आणि 6 या 2 दिवशी हा वसुंधरा महोत्सव चालणार आहे आणि खरंच खूप छान दिवस आहे की शिवारात फुलणारी ही सगळी पिकं आज शहराच्या मातीत आपल्याला बहरलेली दिसत आहेत. आता आपण अतिथींच्या मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. माननीय पंकज घोडे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपला विषय आहे संगणक प्रणाली आणि शेती. नमस्कार. आदरणीय नाना आणि नानी, मला मराठीत बोलण्यासारखं काही आहे नाही, पण मी काही माहिती देऊ शकतो की आम्ही काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. कारण डायसवर सगळे रिस्पेक्टफुल लोक बसलेले आहेत, त्यांनी शेती या संदर्भात खूप जास्त काम केलं आहे आमच्यापेक्षा. पण माझा अनुभव हा फार जास्त नसला तरी फार टेक्निकल आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी ही कंपनी सुरू केली, ही कंपनी फक्त 3 वर्ष जुनी आहे आणि या 3 वर्ष जुन्या कंपनीतला आम्ही शून्यापासनं 1000 करोडची केलेली आहे. मी आत्ता एका रूममध्ये बसत असताना मला कळलं होतं की काही द्राक्ष एक्सपोर्ट होत नाहीत किंवा काही द्राक्षांना लिमिटेड पद्धतीने एक्सपोर्ट केलं जातं. मला फक्त त्याच्यात एक करेक्शन करायचं होतं इथे की जो माणूस जो द्राक्ष घेत आहे तो इथेच बसलेला आणि तो लंडनवरून आलेला आहे. त्याचं कारण असं होतं की आपण जर 70 वर्षाचा जुना जर इतिहास बघितला, म्हणजे मी फार नवीन असलो तरी मी त्या इतिहासात गेलेला आहे. शेतकरी काम करतो, त्याचा मोबदला त्याला कधीच मिळत नाही. आणि जर इथे कोणी शेतकरी असेल तर त्याला हा प्रश्न विचारावा. इन्स्टिट्यूट्स, बँक्स, कॉर्पोरेट्स किंवा अजून काही संस्था या सगळ्या शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठ्या झालेल्या आहेत. सगळ्या. 2005ला जेव्हा मी पुण्यात आलो होतो तर माझं पहिलं स्थान किंवा मी PGमध्ये राहायचं राहुलदादाच्या PGमध्ये, आणि त्यापासनं मी टेक्नॉलॉजीमध्ये काम करत राहिलो. आज आमची कंपनी जी 1000 करोडची झालेली आहे ती फक्त एक छोट्याशा कामाने झालेली आहे. आणि त्याचा मी संदर्भ देतो की शेतकरी माल मंडीत घेऊन जातो,
मंडीत एकच गोष्ट होत असते, आडतिया त्याला 6 ते 8.5% चार्ज करतो, पैसे 45 दिवसात देतो आणि तिथनं शेतकरी हा आपल्या घरी वापस जातो. ना सॉर्टिंग ग्रेडिंग होत, ना क्वालिटी चेक होत, ना काही. या सगळ्या गोष्टीला टेक्निकल रूपांतर देणे हे आमचं काम होतं. 2018 पासून सुरुवात झाली, 20 पासून आम्ही बिझनेसमध्ये आलो, 20 ते आज 22 आम्ही जवळपास 7 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. नारायणगाव, जुन्नर, MP, UP, बिहार किंवा साऊथ या सगळीकडे आमचं नेटवर्क पसरलेलं आहे. आम्ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसोबत काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे 70 वर्षाचा जो इतिहास आहे त्याच्यात फक्त ट्रेडिशनली लोकांनी बोललेलं आहे, काम नाही केलेलं आहे. म्हणजे जर 1 एकर शेती असेल आणि दुसऱ्या एका शेतकऱ्याची अजून 1 एकर शेती असेल तर ते दोघंही मिळून डिसाईड करतात की 1 बोरी युरिया इथं पण लागणार आहे, 1 बोरी युरिया इथं पण लागणार आहे. थोडक्यात सॉइल टेस्ट हा प्रकार आपल्या इंडियात आहे जवळपास 100 वर्षापूर्वीचा, पण सॉइल टेस्ट आज सुद्धा ज्या पद्धतीने व्हायचं असेल त्या पद्धतीने होत नाही. आणि आमची अशी एक कंपनी आहे जी सॉइल टेस्टिंग फक्त या एक मोबाईलच्या द्वारे करत असते. आणि त्याच्यासाठी आम्ही पार्टनरशिप केलेली आहे स्पेसएक्स आणि नासा सोबत. मी एक फक्त उद्योजक म्हणून काम करत नाही आहे, मी शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळेल याच्यासाठी काम करतोय. जवळपास हे जे 7 लाख शेतकऱ्यांबद्दल मी जे बोललो आतापर्यंत, याच्यात छोटे शेतकरी पण आहेत आणि मोठे शेतकरी पण आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये फक्त एक गोष्ट कॉमन आहे की ते आपल्या शेतात बसून माल विकतायत. आज त्यांना ना मंडी जावं लागत, ना ॲग्रिगेटर सोबत जावं लागत, नाही कोणत्या व्यापाऱ्याच्या मागे जावं लागत असते की माझा माल घ्या. या ॲपच्या द्वारे शेतकरी स्वतः बसून प्राइस डिसाईड करून माल विकतो आहे आणि त्याची पूर्ण माहिती माझी टीम तुम्हाला देईल. माझी टीम इथे आहे. आता उद्देश हा ही जी आज काही इव्हेंट तयार झालेली आहे, या इव्हेंटचा मागचा जो उद्देश होता तो उद्देश फार वेगळा होता. जेव्हा मी नूतन मॅडम आणि गौरी मॅडमला जेव्हा भेटलो तर त्यांनी मला 2च गोष्टी सांगितल्या होत्या की आपल्याला एक इव्हेंट करायचा आहे. पण त्यांच्या डोक्यात अजून एक कल्पना होती की शेतकऱ्यांचा माल हा लोकांपर्यंत कसा जाईल. आज हे सगळे शेतकरी आपलं सामान इथे घेऊन आलेले आहेत आणि मला फार काळजी आहे एका गोष्टीची की याच्यातला अर्धा माल हा सडू सुद्धा शकतो. आणि हा जर सडला तर त्याचं नुकसान या इव्हेंटला नाही आहे किंवा मला नाही आहे, त्याचं नुकसान त्या शेतकऱ्याला आहे. आणि हीच गोष्ट सगळीकडे होते आहे. आपण या कारणाने शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही माल कुठेच घेऊन जाऊ नका, तुम्ही तो माल फक्त ॲपवर टाका आणि तुमचा माल विकला जाईल. म्हणजे जेव्हा मी हा कॉन्सेप्ट सुरू करून शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं तेव्हा मला अक्षरशः गावातून निघण्यासाठी त्रास व्हायचा. कारण शेतकरी हा असा एक व्यक्ती आहे की त्याला सगळे लोक ट्राय अँड एररमध्ये घेऊन जातात की त्याच्यासोबत ट्रायल करावं लागतं. पण शेतकरी हा फार एक टेक्निकली साऊंड व्यक्ती आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे मी स्वतः बघितलेला आहे. तो मोबाईल यूज करू शकतो की नाही, करू शकतो. त्याला टेक्नॉलॉजी कळते की नाही, आपल्यापेक्षा जास्त कळते. त्याला pH बॅलन्स सॉईलचा माहीत आहे की नाही, आपल्यापेक्षा जास्त माहीत आहे. पण तरी सुद्धा त्याच्याकडे खूप सारे कॉर्पोरेट्स किंवा खूप सारे असे नवीन लोक तयार होऊन त्याच्याकडे जातात आणि ते एक डिस्ट्रॅक्शन तयार करण्याच्या पद्धतीने जात असतात. त्याच्यामुळे एक सिंपल सोल्युशन सांगितलेलं आहे, ॲग्री10x रजिस्टर व्हा, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही करू, तुम्ही तुमच्या शेतात काम करा, जितकं प्रोड्यूस तयार कराल तितकं आम्ही तुम्हाला मदत करू विकण्यासाठी. आम्ही त्याच्यात 1ही रुपया कमिशन घेत नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आम्ही कोणाकडनं कमिशन घेतो किंवा आमची कंपनी कशी चालते याचा संदर्भ शेतकऱ्यांकडे करण्याचा काही गरज नाही. कारण ऑफकोर्स मला कंपनी चालवायची आहे आणि आज एका व्यक्तीपासनं ती 400 लोकांपर्यंत मी कंपनी घेऊन गेलो आहे, तर ती कशी ना कशी तरी घेऊन गेलो असेल. तर त्याचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांसाठी काम करणं हा आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच दृष्टिकोनातनं आम्ही या इव्हेंटला सपोर्ट केलेला आहे. ही इव्हेंट याच्यापेक्षा मोठी व्हावी
पुढल्या वेळेस ही इव्हेंट इथे न होता अजून दुसऱ्या ठिकाणी व्हावी. सर, डोंट माइंड बट विल नॉट यूज युअर स्पेस नेक्स्ट टाईम. अँड आम्ही हे लक्षात ठेवू की ही इव्हेंट जवळपास एक 10x इतकी मोठी व्हावी. आणि मी अपेक्षा करतो की बहुतेक डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये असून याच्यापेक्षा एक मोठी इव्हेंट आम्ही तयार करतो. रिस्पेक्टेड नाना आणि नानी, तुमच्याबद्दल मला फार आदर आहे, कारण मी तुमची कपिलाची स्टोरी बघून खूप काही गोष्टी शिकलेला आहे. आणि मी नेहमी आमच्या घरात सुद्धा डिस्कशन होते, कारण माझी वाईफ आणि मी दोघंही या फॅमिलीला फार चांगल्या रीतीने ओळखतो. तर थँक्यू सो मच, आणि असंच गायडन्स राहू दे आमच्यावर. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन. मध्यंतरी काळात विजय भटकर आपले संगणक तज्ज्ञ, त्यांच्याशी भेट झाली होती, तर त्यांनी एक अतिशय सुंदर असा विचार मांडला की संशोधन हे प्रत्येक वेळेस नवीनच असावं नाही, जुनं संशोधन जे आहे त्याचंही संशोधन करणं हे खरंच काळाची गरज आहे. आणि हे शेती क्षेत्रामध्ये जास्त लागू हा त्यांचा विचार होतो असं मला वाटतं. डॉक्टर विनिता आपटे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. त्या संचालिका आहेत तेर पॉलिसी सेंटरच्या. त्यांचा विषय आहे हवामान बदल आणि शेती. एक महत्त्वाचा सत्कार आपला इथं राहिलेला आहे. शंतनू बनकर यांना मी विनंती करते की व्यासपीठावर यावं. आज ही जी आपण सजावट बघतो आहे, खरंच एक वातावरण निर्मिती करण्याचं कुशल काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर सजावट आपण आत्ता बघतो आहोत. आणि खरंच म्हणजे अक्षरशः शेतामध्ये, मॉडर्न शेतामध्ये गेल्यासारखं वाटतंय. शंतनू बनकर. हा महत्त्वाचा सत्कार राहिला होता मगाशी. धन्यवाद. डॉक्टर विनिता आपटे यांना पुन्हा एकदा विनंती करते की मार्गदर्शन करावं. नमस्कार, सुप्रभात आणि धन्यवाद शिल्पा. नूतन या सगळ्या मॅग्नोलियाच्या स्त्रिया आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, अभिवादन. माझी तेर पॉलिसी सेंटर ही संस्था आहे. तेर म्हणजे पृथ्वी, आणि वी स्टँड फॉर टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हायरमेंट. आम्ही क्लायमेट चेंजवर काम करतो, त्यामुळे शेतीविषयक ज्ञान किंवा तज्ज्ञ म्हणता येईल असं माझ्याकडे काही नाही. परंतु आता बदलत्या या हवामान बदलाच्या काळामध्ये आपल्या समोर कुठल्या संधी असतील ते सांगायचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे. कारण इथले सगळे शेतकरी जे या सभागृहामध्ये आज आपापले प्रॉडक्ट्स घेऊन आलेले आहेत ते, किंवा व्यासपीठावरची तज्ज्ञ मंडळी जी आहेत ती शेतीविषयक चांगला सल्ला आपल्याला देऊ शकतात. पण मी सतत शहरामध्ये वाढलेली आहे. बदलत्या शहराचं स्वरूप आणि बदलत्या खेड्यांचं स्वरूप मी गेली 60 वर्ष बघते आहे असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण माझं आयुष्य पुण्यामध्ये गेलेलं असलं तरी माझ्या संस्थेच्या माध्यमातून आणि ह्याच्यापूर्वी मी जेव्हा बँकेत नोकरी करत होते तेव्हा मी ग्रामीण भागात अनेक वर्ष काम केल्यामुळे खेड्यांशी जोडली गेले आहे. आणि असं सगळं हे विदारक चित्र बघत असताना म्हणजे हवामान बदलाची चर्चा काही वर्षांपूर्वी सातत्यानं होत होती आणि ती फक्त चर्चाच होती. पण आज हवामान बदल आपल्या उंबरठ्यावर नाही तर आपल्या घरामध्ये आलेला आहे. घरामधल्या वातावरणामध्ये दर तासातासाने फरक होत असतो. माणसाच्या विचारांमुळे नाही तर खरंच हवामानामुळे होत असतो. म्हणजे कधीतरी आपल्याला थंडी वाजते आहे, घरातल्या 4 लोकांना थंडी वाजते आणि 4 लोकांना उकडत असतं, किंवा अशा प्रकारच्या या ज्या घटना असतात त्या बदलत्या तासाला आपल्यापर्यंत येत असतात. पूर्वी आम्ही युरोपच्या दौऱ्यावर गेलो किंवा मी पॅरिसला राहत होते अनेक वर्ष, त्यावेळेला तिथे असं नेहमी म्हणायचे कोणी घरी येणार असले पाहुणे भारतातनं की मी म्हणायचे की तुम्ही लेयर्सचे कपडे घेऊन या, कारण इथे तासातासाने हवामान बदलतं आणि 10 वाजता सकाळी तुम्हाला थंडी वाजत असली आणि स्वेटर घातलेला असला तर पुन्हा तासाभराने उकडायला लागेल किंवा नंतर तासाभराने पाऊस यायला लागेल. त्यामुळे तुम्ही लेयर्सचे कपडे घाला की ज्यामुळे तुम्हाला ते काढता येतील एकामागोमाग एक आणि पुन्हा थंडी वाजायला लागली तर घालता येतील. तशी आपली परिस्थिती आता झालेली आहे की तासातासाने बदलणाऱ्या ह्या गोष्टी किंवा एकूणच बदलतं हवामान हे आपल्या सगळ्यांच्या समोर मोठं आव्हान घेऊन आलेलं आहे. जरी समजा माणसाच्या चंगळवादामुळे किंवा आपल्या सर्वांच्या टेंडन्सीजमुळे हवामान बदल आपल्यावरती थोपवला गेलेला असला तरी त्या आव्हानाचा प्रतिसाद किंवा त्या आव्हानाचा सामना आपणच करायचा आहे. माझ्या लहानपणी माझी आजी असं म्हणायची की शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा त्याने जेवढी जमीन जास्त नांगरावी तेवढं ते बियाणं जास्त उत्पन्न देतं. ही पारंपरिक शेतीची कल्पना आहे. अर्थात
त्याच्यामध्ये अजूनही बदल झाला आहे असं नाही, ती अशीच आहे. पण पारंपरिक शेती करत असताना, म्हणजे जेव्हा पारंपरिक शेती आपण करायचो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिकं घेतली जायची, वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली जायची शेतातच, किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं जी उत्पन्न देत असायची ती लावली जायची. ती पारंपरिक शेती आपण कधीतरी एका वेळेला त्याचा हात सोडला आणि फक्त एकच एक पीक घ्यायला लागलो की जे जास्त उत्पन्न देत होतं. चुकीचं काहीच नाही याच्यामध्ये. शेवटी प्रत्येक माणूस हा आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी आणि आपल्या चरितार्थासाठी काम करत असतो. शेतकरीही तसाच, आणि शेतकरी म्हणण्यापेक्षा ते आपले अन्नदाते आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये पॅन्डेमिक जेव्हा आलं त्यावेळेला सगळं व्यवहार बंद होते, पण आपण घरात सुखात बसून खात होतो. त्याचं कारण ह्या अन्नदात्यांनी अनेक वर्ष आपल्यावरती उपकार केलेले आहेत आणि आपल्यासाठी अन्न पिकवलं आहे. पण WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक अहवाल आहे, तो असं सांगतो की आणखीन 20 वर्षांनी, मला तर वाटतं 15 वर्षांनीच, मी आणखीन 5 वर्ष त्याच्यातली कमी केली आहेत, आणखीन 20 वर्षांनी आपल्याला शेतजमीनच उरणार नाही आहे. त्या जमिनीचा कस कमी होणार आहे जी उपलब्ध आहे ती. जी उपलब्ध नसेल, म्हणजे शेतजमीन म्हणून जेव्हा ती आधीच डिबार झालेली असेल तिथे बिल्डिंगा, कारखाने किंवा अन्य काही गोष्टी उभारल्या जातील आणि मग आपल्या सर्वांना आपल्याला खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरातच पिकवाव्या लागतील. म्हणजे तुमच्या घरी जागा आहे किंवा नाही, अपार्ट फ्रॉम दिस यू हॅव टू ग्रो युअर फूड ॲट युअर टेरेस ऑर इन एनी रूम, किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्हाला बटाटे लावून खायला लागतील. सो हे फार विदारक सत्य आहे आणि हे आपल्यासमोर काही वर्षांनी येणार आहे. मला असं नाही सांगायचं, मला घाबरवायचं नाही आहे तुम्हाला. हवामान बदल हा आधीच आपल्याला खूप घाबरवतो आहे, पण ह्याला नेहमी कुठल्याही काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. तशी सोनेरी किनार आत्ताच आपल्यासमोर जे वक्ते होते त्यांनी थोडीशी आपल्याला दाखवलेली आहे की ह्या सोनेरी किनारीमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. कुठलीही निगेटिव्हिटी ही नेहमी पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाते आपल्याला. आणि तशाच ज्या अनेक संधी आहेत त्याच्यामध्ये आपण जर समजा पुन्हा एकदा पारंपरिक शेतीकडे गेलो तर अनेक आंतरपिकं आपण हवामानाच्या बदलानुसार, म्हणजे आपल्याकडचा जो शेतकरी आहे ना तो अत्यंत हुशार आहे. शिकलेले कदाचित नसतील, पण हवामान आणि आपल्याकडे येणारं उत्पन्न जे काय आहे त्याचा अभ्यास त्यांचा निश्चितपणे झालेला आहे. त्यामुळे फक्त एकच एक प्रकारची शेती आपण जेव्हा करत असतो त्यापेक्षा आपण जर समजा त्याच्यामध्ये थोडं वैविध्य आणलं तर त्या वैविध्यामुळे तुम्हाला बाजारपेठ मिळवून देणारी आज अनेक स्टार्टअप आहेत. म्हणजे आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण इतके पुढे गेलेलो आहोत की खूप वेगवेगळे स्टार्टअप आपल्याला मिळतात आणि आपलं मार्केटमध्ये माल विकला जातो आहे. त्याशिवाय इथे बसलेले वरिष्ठ, मी मगाशी त्यांचे विचार ऐकत होते. सो इट इज अमेझिंग टू लिसन दिस काइंड ऑफ पीपल. त्यांचा अनुभव आणि त्यांना त्यांची मदत करण्याची इच्छा, म्हणजे माझ्या पावलापुरती पृथ्वी आहे आणि मी सेफ आहे असं ह्यातल्या कुणालाही वाटत नाही. तर त्यांना जे त्यांच्याकडे आहे ते तुम्हाला देण्याची त्यांची आवश्यकता, म्हणजे त्यांची स्वतःची आवश्यकता मला जाणवली. आणि मला ह्या संधीचा, प्रत्येक संधीचा येणाऱ्या उपयोग करून घ्यायचा असेल तर मला तुम्हाला एक पुढच्या वर्षीची संधी आत्ता सांगायची आहे. आपल्या भारताच्या दबावामुळे संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी एक इयर जाहीर करत असतं की पुढचं वर्ष कुठलं आहे. तर पुढचं 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि या भरड धान्य वर्षामध्ये आपल्याकडची, म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा इतर जी धान्य आहेत त्याचा आपल्याला चांगल्यात चांगला उपयोग करून घेता येईल, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देता येईल. आणि त्या भरड धान्यापासून आपण कुठल्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आता नूतन इथे आहे आणि तिच्या सगळ्या या मॅग्नोलियाच्या मैत्रिणी गौरी या सगळ्या जणी इतक्या एंटरप्राइझिंग आहेत की मला असं वाटतं की त्यांनी पुढच्या वर्षाचं मार्केटिंग आत्ताच सुरू करायला हवं आणि भरड धान्यापासनं कुठले कुठले पदार्थ करता येतील त्याचे महोत्सव इथे भरवावेत. म्हणजे वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये अंतर्भूत होता येईल, वेगवेगळ्या रेसिपीज लोकांना कळतील आणि भरड धान्य किंवा आपल्याकडची जी धान्य आहेत ती आपण आता फास्ट फूड खाऊन संपवतो. म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला नेहमी असं जाणवत राहिलं की आपली इम्युनिटी कमी होते आहे आणि इम्युनिटी कमी होते कारण आपण फास्ट फूडच्या मागे जातो. तर भरड धान्यांसारखी रेसिपीज वेगवेगळ्या केल्या तर त्याच्यातनं कितीतरी चांगल्या पद्धतीचं आपली शरीर संपदा तयार होईल, आपण कुठल्याही गोष्टींचा सामना करू शकू. आणि ह्या शेतकरी, जे छोटे शेतकरी आहेत त्यांना सध्या काय करावं हे कळत नाही. माझ्याकडे शेतजमीन आहे किंवा आता आपल्याकडे पारंपरिक ह्याच्याप्रमाणे जून महिन्यात तांदूळाची लागवड करत असायचे, पण आता हवामान बदल आणि त्याचे आडाखे सांगणारे लोक असताना आपण त्याचा उपयोग करून तांदूळ समजा जुलै महिन्यामध्ये लावला तरी कारण जुलै नंतरच आजकाल पाऊस येतो
आणि मग आपण जून महिन्यात पारंपरिक पद्धतीने जून महिन्यात पाऊस आता हे शेतकरी असं सगळं करतही असतील, पण तरीसुद्धा त्याचा प्रचार लोकांपर्यंत अवेअरनेस क्रिएट करणं हा एक मोठा भाग आहे ह्याच्यातला. आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे मला असं वाटतं की आजकाल निर्माल्य जी आहेत देवळामध्ये, निर्माल्याचे जे ढीगचे ढीग तयार होतात त्याच्यामधनं अत्यंत उत्तम दर्जाचं परफ्यूम तयार केलं जातं आणि ते परदेशामध्ये खूप विकलं जातं. आपल्यालाही अशा इथल्या म्हणजे ते थोडंसं असं स्टेल झाल्यासारखा जो वास असतो तो अनेक लोकांना आवडतो. त्या अशा प्रकारचे परफ्यूम निर्मितीच्या गोष्टी आहेत की तुमच्या घरात फुलशेती असेल, ती फुलं वाया जात असतील तर त्याच्यातनं तुम्ही, आणि ह्या सगळे उपलब्ध आहेत तुम्हाला आता एका फिंगर टिपवरती. कितीतरी ट्रेनिंग कोर्सेस ऑनलाईन समोर येतात आणि त्या ट्रेनिंग कोर्सेसमध्ये आजकाल जी युवा जनता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने हे ट्रेनिंग घेत असते. त्यामुळे नवीन विचारांची मंडळी जर तुमच्या घरात असतील तर त्यांना तुम्ही व्यासपीठ देणं आणि त्यांनी सांगितलेल्या संधी आपल्यामध्ये उपयोगात आणणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. खूप गोष्टी सांगता येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करत असताना एवढीशी जरी गोष्ट असली तरी ती एवढ्या सभागृहा एवढी होऊन मिळते किंवा ऐकून मिळते. आणि हे ज्या गोष्टीमध्ये आपण थोडेसे मागे पडतो कधीतरी मार्केटिंगच्या किंवा वेस्टर्न बदलण्याच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यात जर आपण थोडंसं काम केलं तर कितीतरी संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत. आज सगळी लोक ही केवळ भारताकडे बघत असतात कृषीप्रधान देश म्हणून, आणि आपली निर्यात याची संधी जी आहे आपल्याला ती खूप चांगल्या ठिकाणी, कुठेही तुम्ही चायनाला गेलात, युरोपला गेलात, UK ला गेलात तरी तिथे भारतीय बनावटीचे खाद्यपदार्थ मिळत असतात. आणि ते बघून खरंच अभिमान वाटतो की आपली माणसं, आपले अन्नदाते कुठपर्यंत पोचलेले आहेत. आणि माझ्याकडे माझ्या संस्थेमध्ये दरवर्षी 3 वेळेला आम्ही आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेतो, तेव्हा बऱ्याच देशांमधनं लोक येत असतात आणि ते फक्त भारतीय फूड खायचं म्हणून ते या परिषदेला हजर राहतात. आणि इथे येऊन एकदा दुपारची सेशन्स झाली की फक्त खायला बाहेर पडतात आणि त्यांना हे सगळं आपलं अन्नाचं आवडत असतं, रॉसुद्धा किंवा काही. त्यांना शेतं बघायची असतात. काही मुलं तर माझ्याकडे येणारी म्हणजे युरोपमधनं येणारी मुलं शेतात जाऊन स्वतः काम करतात. 1 वर्ष त्यांनी मुळशीच्या जवळ एक आमचे शेतकरी बांधव आहेत माझे मित्र, त्यांना बोलवलं होतं. म्हणजे मी त्यांना बोलवल्यानंतर त्यांना शेतात राहायला बोलवलं आणि त्यांनी तांदूळ काढला 3-4 महिने राहून, आणि मग स्वतः 2-2 किलो तांदूळ युरोपमध्ये ते घेऊन गेले, इंद्रायणी किंवा अशा पद्धतीचा. सो असे वेगवेगळे आता यांचं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कृषी विज्ञान केंद्रांमधल्या तुमच्या संधी, त्यांनी आता तुम्हाला टेक्निकल संधी सांगितल्या, पण मला असं वाटतं की विज्ञान आणि रिसर्च जिथे येतो तिथे ते वेगवेगळी वाण म्हणजे जातीसुद्धा त्याचं संशोधन करून निर्माण करू शकतात. अशा खूप गोष्टी मला सांगता येतील आणि मला आवडतील सुद्धा, पण आजचा इथला वेळ आणि बाकीच्या तज्ज्ञांचंही मला ऐकायचं आहे, त्यामुळे मी इथेच थांबते. पण मला खरंच असं वाटतं की आपल्याला प्रत्येकाला एक संधी दिसत असते, ती दार ठोठावत असते, पण संधी कधीही दार ठोठावत नाही. माझ्याकडनं तुम्ही लक्षात ठेवा. त्या दारामागे, बंद दारामागे संधी आहे हे आपण ओळखायचं असतं आणि आपण ते दार ठोठावून आत जायचं असतं, तरच आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतो. आणि मग त्याला स्काय इज द ओनली लिमिट. थँक्यू. धन्यवाद. अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन विनिताताईंनी केलेलं आहे. माननीय कमल नानी ढोले पाटील यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करावं. आजचा हा शेतकरी मित्र म्हणून जो आज आपण स्टॉल लावलेले आहेत, याचं सगळं काम करणाऱ्या मॅग्नोलियाच्या नूतन बनकर, गौरी ढोले पाटील आणि सगळे त्यांच्या सहकारी मैत्रिणी, मी सुद्धा त्यांच्या एका ग्रुपमध्ये आहे. पण आज मला इथं कसं बोलवलं मला शंका येते. व्यासपीठावर बसलेले आपले रंजन भाऊ गिरमे, उल्हास नाना ढोले पाटील, नारायणगावचे मिहीर मामा पाटील साहेब, आणि आत्ताच तुझं नाव काय, विनीता पाठक, विनीता आपटे. मी जास्त काही बोलणार नाही आहे, फक्त सगळ्यांचं अभिनंदन करेल की मॅग्नोलिया जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून याची भरभराटच चालू आहे
असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आहे. कारण आज मला इथं आल्यानंतर मॅग्नोलियामधल्या ज्या महिला आहेत स्वागतासाठी, ते पाहिल्यानंतर मला इतका आनंद झाला की या महिला इतक्या सुंदर प्रमाणे काम करतायत, चांगल्या प्रमाणे काम करतायत आणि घरातून बाहेर येऊन ही अशी कामं करतात, त्याच्यात मला फार आनंद आहे. घरातून बाहेर येऊन काम करतात म्हणजे घरातलं काम सोडून बाहेर येतात असंही नाही आहे. मी सुद्धा एक महिलाच आहे. परंतु हे असे जे कार्यक्रम ते घेत आहेत, मग ते खेडेगावला जाणं, तिथलची माहिती घेणं, मागास जे आपले लोक आहेत, काय त्यांना म्हणतो आपण, आदिवासी लोक, या ठिकाणी ह्या महिला पोचतायत, त्याचा मला फार अभिमान वाटतो. कारण मी सुद्धा आमदार असताना तिथपर्यंत पोचू शकले नाही आहे. मी काम पुष्कळ केलं, नानांनी काम पुष्कळ केलं, पण आदिवासीपर्यंत मी सुद्धा पोचू शकले नाही. मी आता त्यांना सांगते की तुमच्याबरोबर मला घेऊन जात जा. आणि आजचा जो हा स्टॉल लावलेले आहेत हे शेतीविषयी लावलेले आहेत. मला तर असं वाटतं की शेतकरी ज्या वेळेला शेतीमध्ये आपलं धान्य पिकवतो आणि आज काढलंय, त्यांनी सकाळी काढलंय आणि संध्याकाळी त्याला बाजारपेठेत न्यायचंय, तोपर्यंत बाजारपेठेमध्ये त्या मार्केटमध्ये जाता त्याचे 3 प्रकारचे व्यवहार चालू होतात. एक तर तो पोचवतो त्याचा खर्च, मार्केटमध्ये गेल्यानंतर आडत्यांचा खर्च, त्याच्यानंतर त्याचा माल किती भरतो त्याच्यावर त्यांनी ठरवलेला जी काय पावती असेल ती, हे सगळं जाऊन त्या शेतकऱ्याला काहीही मिळत नाही. शेवटी तो शेतकरी शेतात आलेला माल जो काढायचा असतो त्यांना सुद्धा त्याला ते देण्यासाठी पैसे त्याच्याकडे नसतात, मजुरी देण्यासाठी, आणि मग तो काढतो आणि रस्त्यावर फेकून देतो. ही अशी शेती करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं हा आजचा दिवस आनंदाचा आहे. आज इथं त्यांना स्टॉल लावण्यासाठी जागा मिळाली आहे. आज 2 दिवस 5 आणि 6 तारखेला तुमचा हा कार्यक्रम चालू आहे. मी पाहते गिऱ्हाईक येणारी माणसं जी आहेत तुमचा खरेदी करण्यासाठी, माल घेण्यासाठी ते येत आहेत आणि 2 दिवसामध्ये भरपूर तुमचा माल विकला जाईल आणि जावा, हीच मी प्रार्थना करेल. आणि ह्या सगळ्या मॅग्नोलियाच्या महिलांना, त्यांच्याबरोबर पुरुषही असतात असं नाही आहे की नुसत्याच महिला आहेत, दोघांनाही बरोबर घेऊन चाललेल्या ह्या महिला घराबाहेर पडतायत आणि काहीतरी चांगलं महिला काहीतरी करतायत हे दाखवून देण्यासाठी ह्या महिला सिद्ध झालेल्या आहेत असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आहे. आणि आजच्या या मेळाव्याला म्हणा किंवा स्टॉल लावले त्या मार्केटिंगला म्हणा भरभरून यश येवो हीच प्रार्थना करते. धन्यवाद. 8 मार्च अगदी परवा दिवशीच येतोय, तर 8 मार्च महिला दिन आहे, पण मला वाटतं या महोत्सवाच्या निमित्तानं महिला सक्षमीकरण हे चालू झालेलं आहे आणि महिला दिन उत्सव हा साजरा होतोय. यानंतर मी कृषीरत्न अनिल मेहर, अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांना विनंती करते की मार्गदर्शन करावं. आज या सेंट्रल पार्कच्या प्रांगणामध्ये मॅग्नोलिया वुमेन्स असोसिएशनच्या वतीने वसुंधरा महोत्सव, फळे व धान्य महोत्सव या ठिकाणी 2 दिवसाकरता त्यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाकरता मुद्दामून उपस्थित असणारे उल्हास नाना ढोळे पाटील, माळीनगर सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजन भाऊ गिरमे, ज्यांनी आता बदलत्या हवामानाचे होणारे परिणाम यावर ज्या बोलल्या त्या डॉक्टर वनिता आपटे, त्याचप्रमाणे कमलताई ढोले पाटील, त्याचप्रमाणे नूतन बनकर, गौरी ढोले पाटील व ह्या स्टॉलमध्ये सहभागी झालेले सर्व स्टॉलधारक, मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असणारे जुन्नर तालुका द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष जयचंद्र बिडवई, त्याचप्रमाणे
आमच्या इथं ज्यांनी सुरू केलेलं कृषी पर्यटन असे आमचे मित्र मनोज हाडोळे, चंद्रकांत वराडी, बाळासाहेब कोदरे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व स्टॉलधारक आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे मला विषय कुठलाच नाही. माझ्याकडं खरं गौरी आणि नूतन बनकर आल्या आणि त्यांनी असं मला म्हटलं की आपल्याला ॲग्रो टुरिझमसारखं काहीतरी करायचं इथं आणि एक ग्रामीण फेस्टिवल करावा असं त्यांच्या डोक्यात होतं. तर ज्याच्याकरता बुलक कार्ट रायडिंग, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग वगैरे वगैरे, ट्रॅक्टर वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. आणि दिवस त्यांनी पहिल्यांदा मला एप्रिल म्हटल्यानंतर मग मार्चमध्ये आल्या आणि मी त्यांना म्हणालो की पहिल्यांदा आपण ॲग्रिकल्चर जो बेस आहे, ज्यावेळेला ग्रामीण भागाचे आपल्याला कल्चर आणि हे इथं आणायचं असतं ना, तर ग्रामीण भागातल्या माणसांना इथे येऊन मला काहीतरी मार्केटिंग करता येईल असं पण काहीतरी संकल्पना त्याच्यापुढं ठेवली पाहिजे. आणि ती ज्यावेळेस संकल्पना आपण त्यांच्यापुढं ठेवतो त्यावेळेस त्या परिसरातले माणसं ऑटोमॅटिक त्यांचे प्रॉडक्ट घेऊन या ठिकाणी येत असतात आणि विकण्याची एक त्यांना संधी या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि मग त्यांनी या सेंट्रल पार्कच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी हे प्रदर्शन त्यांनी सुरू केलेलं आहे. मगाशी आमचे मित्र, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांनी आता ई प्लॅटफॉर्मवरती ते बोललेत आणि ई प्लॅटफॉर्मचं त्यांनी काम सुरू केलं आहे. खरं म्हणजे आपणसुद्धा या ठिकाणी जे प्रदर्शन भरवत असतो त्याच्यामध्ये माझा प्रॉडक्ट कसा आहे हे कस्टमरपर्यंत जोपर्यंत आपण नेत नाही तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला ठरवता येत नाही. आज आपण म्हणतो की शेतकरी आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे बाजारभाव ठरवता येत नाही. त्याचं कारण असं की तुमचा माल शेतात असतो आणि तुमचा माल काय आहे हे जोपर्यंत कस्टमरला कळत नाही, ग्राहकाला कळत नाही, तोपर्यंत त्याची ती किंमत तो ग्राहक करू शकत नाही. आणि तो ग्राहक करू शकत नसल्यामुळं जो मध्यस्थी माणूस तिथं व्यापार करत असतो तो त्या मालाची किंमत करून त्या ग्राहकाला देत असतो. म्हणजे जिथं आपण मध्ये कोणाला तरी आणल्याशिवाय आपल्याला त्याचं मार्केटिंग करता येत नाही. आणि हे म्हणजे आहे थेट मार्केटिंग आहे की तुमच्या प्रॉडक्टची तुम्ही काय प्राईजला आपण विकायचं हे तुम्ही करू शकता. अर्थात त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर आहेत. एक म्हणजे डिमांड सप्लाय असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मागणी आणि पुरवठा, आणि त्याच्यामध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तुम्हाला काही वेळेला मागणी नसेल तर पुरवठा जास्ती झाला तर दरही मिळत नाहीत. मग त्याला दुसरा पर्याय प्रोसेसिंगचा आहे आणि किंवा अल्टरनेट मार्केटिंगचा आहे, अल्टरनेट मार्केटचा आहे, म्हणजे पर्यायी मार्केट. या सगळ्या बाबी आपल्याला खऱ्या अर्थाने मी नूतन बनकर आणि गौरीला मी त्यांचं अभिनंदन करेल किंवा त्याला धन्यवाद देईल की तुम्ही खरं अल्टरनेटिव्ह मार्केट आमच्या भागातल्या मुलं शेतकऱ्यांना सुद्धा देण्याची एक संधी या निमित्ताने केली. कारण इथं काय होतं, बाहेर सेलर मीट येते. बाहेर सेलर मीट म्हणजे कसं की परचेसर जो असतो तो या ठिकाणी येत असतो आणि सेलर असतो तो इथं असतो. म्हणजे ज्याला आपेड्यामध्ये बाहेर सेलर मीट म्हणतात. आणि या बाहेर सेलर मीटमध्ये तुमची किती क्वांटिटी कोणाला काय लागत असते ते त्या ठिकाणी एकमेकांशी चर्चा करून कुठल्या हंगामात लागते, काय लागते, आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने आपलं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू होते. आणि त्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे हा महोत्सव उपयुक्त आहे. कृषी विज्ञान केंद्र आहे, हे केंद्राचं जे काम आहे ते म्हणजे आपल्याकडं जेवढ्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली याच्या जेवढ्या संशोधन संस्था आहेत, नंतर महाराष्ट्रातली आणि देशातली असणारी कृषी विद्यापीठं आहेत, या कृषी विद्यापीठात होणारं संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र सातत्याने करत असतं. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र हे महिला उद्योजकांना नवीन काम करण्याची संधीचं काम करण्याची प्रेरणा, ट्रेनिंग देत असतं, त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचंही काम करत असतं. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून युवकांकरता सुद्धा
बरेचसे एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू असतात आणि या विविध कोर्सेसच्या माध्यमातून मार्गदर्शनातून आपण त्या युवकांना सुद्धा, ग्रामीण भागातील युवकांना, शहरी भागातील युवकांना नवीन रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातनं कृषी विज्ञान केंद्रातून माध्यमातून काम केलं जातं. त्याचबरोबर आता आपण एक नेहमी असा विचार करतो की पृथ्वी जगवायची असेल, पृथ्वीला अन्नधान्य टिकवण्याची क्षमता आणि माणसाला जर अन्न मिळवायचं असेल तर मधमाशा ह्या आपल्या जीवनामध्ये या पृथ्वी तलावर जिवंत राहण्याचं काम राहिल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. आणि म्हणून कृषी विज्ञान केंद्राने मधमाशांचं क्लस्टर, हनी बी क्लस्टरसुद्धा त्या ठिकाणी सुरू करून आदिवासीमध्ये ती 600 शेतकरी, 3 तालुक्यातले 600 शेतकरी आणि दुसऱ्या 3 तालुक्याचे 600 शेतकरी, असे 1200 शेतकऱ्यांना एकत्रित आणून हनी बी क्लस्टरचा प्रोजेक्टसुद्धा सुरू केला आहे. असे विविध जे उपक्रम आहेत, प्रकल्प आहेत, ज्यांनी आपल्या या वसुंधरेचा बचाव झाला पाहिजे, पर्यावरणाचा बचाव झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपल्याला जे उत्पादित करायचं आहे ते शेतीला, जे मनुष्याला विषमुक्त शेतीचं अन्न मिळालं पाहिजे, अशा दृष्टिकोनातूनही तिथे कामकाज चालतं. आज सेंद्रिय शेतीकरता आपण चर्चा ऐकतोय, करतोय. आज त्याही बाबतीमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात त्या ठिकाणी काम सुरू आहे. आमच्याकडे जीन बँकसुद्धा आम्ही आता सुरू केलेली आहे, जे आपलं जुनं जे काही सीड आहे ते त्या परिसरातलं सीड, म्हणजे विशेषतः आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मुळशी, मावळ असा जो पट्टा आहे, या पट्ट्यातल्या भागामध्ये विशेषतः डोंगर पश्चिमी भागामध्ये जे सीड आज आहे, तांदळाचा असेल, पूर्वेच्या बाजूला गेलं गहू असेल, ज्वारी असेल, याचं कलेक्शन करून त्याच्यातून काय प्रकारचं उत्पादन आपल्याला आजही घेऊ शकतो, त्याचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहेत, त्याला आज आपण म्हणतो की डायबिटीसला चांगलं, हे याला चांगलं, रक्तदाबाला चांगलं. आम्ही त्या दृष्टिकोनातनं तर काम पण सुरू केलं, म्हणजे पुरवण टेक्नॉलॉजी आपण दिली पाहिजे की ज्याच्याकरून त्याचं खरं सेवन केल्याने, खाल्ल्याने त्या लोकांना, समाजातील लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. मग मत्स्यपालन असेल, गोट्री असेल, शेळीचं उत्पादन असेल, सर्व अंगाने कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर्व पिकांवरती काम केलं जातं आणि ते काम करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम निश्चितपणे केलं जातं. मी फक्त कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गौरी पाटील आणि नूतन बनकर यांना निश्चित आश्वासित करतो की आपण इथून पुढे जे जे उपक्रम या ठिकाणी महिलांच्या सबलीकरणाकरता घेणार असाल किंवा तुम्हाला आणखीन काही आमच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणे करू. आत्ताच त्यांनी उल्लेख केला की 8 तारखेला आमच्याकडे वुमेन्स डे म्हणून आम्ही आता साजरा करतो आहे नारायणगावला. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही मग त्यांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करायचं आहे ते काम करत असतो. आमची अपेक्षा की शहरातील महिलांना, काही उद्योजकांना जर काही तिथं येऊन आपल्याला काही नवीन प्रकारचं ट्रेनिंग, नवीन काही गोष्टी जर तिथं मिळून द्यायच्या असतील, कारण आमच्याकडे फूड प्रोसेसिंगची मोठी लॅब आहे आमच्याकडं. मगाशी मी हिच्याशी बोलत असताना तिला म्हटलं एक सोलर ड्रायर आला आहे आता, जो ओनियन तिथे आणला होता कांदा सुकवायला, तर त्याच्यामध्ये 6 आवर्समध्ये तो कांदा वाळवला जातो, अशी एक टेक्नॉलॉजी आता आली. मी तिला म्हटलं तू नारायणगावला ये, तुला मी ती टेक्नॉलॉजी दाखवते. त्यात ह्युमिडिटी ज्याला पण म्हणतो आर्द्रतासुद्धा त्याच्यात मेंटेन केली जाते आणि ते डिस्कलरेशन जे होतं ते होत नाही आणि नॅचरल कलर त्याला येतो असं त्याचं क्लेम येतं. या दृष्टिकोनातनं आता टेक्नॉलॉजी ही निसर्गाला सपोर्टिंग पाहिजे आणि ग्राहकाला आवड त्याची निर्माण झाली पाहिजे, अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आपण सगळ्यांनी अडॉप्ट केली पाहिजे. आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राला सुद्धा या ठिकाणी सहभागी करून त्यांनाही काम करण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी आपण दोघींचं मी आणि त्यांच्या सर्व ग्रुपचं आभार मानतो. आणि या सर्व स्टॉलधारकांना त्यांचं आलेलं सर्व उत्पादन, मगाशी म्हणले 50% फेकून द्यावं लागेल, तर माझं म्हणणे डिस्काउंट करून का होईना पण सगळं विकून घरी जा, फेकून घरी टाकू नका, तर सगळ्यांचंच विकलं जाईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण याची प्रसिद्धी त्यांनी भरपूर केल्यामुळं 2 दिवसामध्ये भरपूर लोक येतील आणि निश्चित
पण या स्टॉलधारकांना फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि अनिलजी म्हणतायत तसं की सगळ्यांचं सहकार्य आणि सगळे एकत्रित आलो तर कृषीप्रधान ही भारताची जी ओळख आहे ती जास्त ठळक होईल. या महोत्सवाच्या निमित्तानं किंवा अशी महोत्सव व्हायला पाहिजेत असं वाटतं. यानंतर माननीय राजेंद्र गिरमे, व्यवस्थापकीय संचालक साखर कारखाना माळीनगर यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे इथं जमलेले सर्व शेतकरी बंधू, शेतीवर काम करणारे, शेतकऱ्याचं प्रेम जपणारे, आत्ता जे भाषणं झाली बरीचशी, आणि एक चांगलं वाटलं की पुण्यामध्ये शहरामध्ये शेतकऱ्याचा, त्याच्या दराचा, त्याच्या परिस्थितीचा विचार करणाऱ्या काही कंपनी आता स्थापन झाल्या आहेत आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी काही ॲप तयार केलेत आणि शेतकऱ्याचा विचार करायला लागले. खरं पाहिलं आम्ही शहर आणि शेतकरी थोडा जरी दर वाढला तरी तो पेपरवाले, मला वाटतं आज कुठले पेपरवाले नसतील, बोलवले का नाही ताईंना माहीत नाही, खरं पाहिजे होते ते. आहेत का? आलं असेल तर बरं झालं, कारण थोडी साखर वाढली की लगेच पेपरमध्ये बोंबाबोंब होती. कांदा वाढला की बोंबाबोंब. हे कुठं होतं? हे दिल्लीपासून, मुंबईपासून, पुण्यापासून, शहरामधून, की ज्या लोकांचा शेतकऱ्याशी काही संबंध नाही, त्यांना फक्त खाणं आणि स्वस्तात मिळालं पाहिजे एवढंच त्यांचं काम आहे. किती कोटी मिळवतात, किती पॅकेजेस, त्यांना काही घेणं नाही. शेतकऱ्याबद्दल त्यांना शून्य प्रेम आहे. आम्ही 1900 म्हणजे सासवडमाळी शुगर फॅक्टरीची ही प्रॉपर्टी आहे. ही मंडळी सर्व माळी समाज सासवडमध्ये शेती करत होती, फुलं करत होती. स्वतः ते 1890 किंवा त्या अगोदर हडपसरला मार्केटमध्ये फुलं विकायला येत होती. पण नंतर पाऊस कमी होत गेले, काही अडचणी आल्या म्हणून ते सर्व तिथून शिफ्ट झाले नगरमध्ये, श्रीरामपूर, कोपरगाव. आणि त्यांनी तिथं ऊस आणला. महाराष्ट्रात पहिला ऊस ह्या समाजाने आणला श्रीरामपूर, कोपरगावमध्ये. UP मधून, रेल्वेमधून ते बेणं आणलं आणि ऊस लावला पहिल्यांदा श्रीरामपूर, कोपरगाव, काही बारामती असेल, फलटण असेल, आणि तिथं गुऱ्हाळं केली. पण तिथंही खूप लॉस झाले. त्याच दरम्यान 1930-31 साली UP साखर कारखान्याचं सुरुवात झाली. अगदी काही कारखाने चालू झाले आणि हे मंडळी आमचे किती शिक्षण होतं त्यांना माहीत नाही, परंतु फार शिकलेले नव्हते, ग्रॅज्युएट नव्हते, सगळे फेटे घालायचे, धोतर घालायचे. हे मंडळी UPला गेले आणि तिथून त्यांनी गूळ करून ऊस आणून माळीनगरला 1910 साली पहिल्यांदा कॅनॉल झाले. माळीनगर म्हणजे माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. तिथं गाव नव्हतं. विश्वेश्वर आपले जे इंजिनियर होते सर, त्यांनी ते डिझाईन केलं होतं 1910 साली. आणि ते कॅनॉल मग त्या मंडळींनी बघितली आणि आम्ही तिथं 5,500-6 हजार एकर जमीन घेतली ह्या मंडळींनी. कशी घेतली, पैसे किती होते, काही खंडाने घेतली, काही विकत घेतली. आणि 1932 साली कारखाना चालू झाला, सासवडमाळी शुगर फॅक्टरी. हा महाराष्ट्रातला पहिला कारखाना. त्यामुळे मला साहेबांना सांगायचं की आम्ही सगळे शेतकरी आहोत. हे जी प्रॉपर्टी ती शेतकरीचीच आहे, कारखानाही शेतकरीचाच आहे. प्रायव्हेट लिमिटेड 1932 साली झाला, परंतु तो सहकारी तत्वावर होता की सर्वजण होते. बाकीचे होते आगाशे वगैरे वगैरे मंडळी, आपटे वगैरे होते, त्यांचे स्वतःचे खाजगी कारखाने होते. कोपरगावला होते, श्रीरामपूरला. पण आज 90 वर्ष तो कारखाना चालू आहे. अनेक अडचणी आल्यात. शेतीचं बघितलं तर त्यावेळेस 100-110 टन आणि खोडवा 75 टन ॲव्हरेज, म्हणजे ऑल इंडियामधलं आमचं हायेस्ट यील्ड होतं. त्याचं रेकॉर्ड आहे. परंतु परिस्थिती मॅडम म्हटल्या तसं किंवा तुम्ही म्हणता तशी परिस्थिती बिघडत गेली. ऊस, पाणी, खतं सगळं बिघडत गेलं, टनेज घसरत गेलं
मग आम्ही केळीकडे वळलो, गहू केला, सोयाबीन करतो आहे आम्ही, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, सर्व पिका करतो. परंतु त्याला दर मिळत नाही. आम्ही केळी हजारो एकर केळी लावली, एक्सपोर्ट करतो. 15 रुपये किलोनी एक्सपोर्ट केली. आज त्याला 2 रुपये, आत्ता कुठंतरी 8-9 रुपये झाले असतील. 15 रुपये आणि 2 रुपये म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी ते गुरंही खात नाहीत, जनावरही खात नाहीत, लोकांनी हॅरो मारून नांगरटी करून ते सगळं संपवून टाकलं. म्हणजे ही परिस्थिती. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपले पुढारी आहेत सगळे, मग कुठल्याही पक्षाचे असो, शेतकऱ्याचं फार प्रेम असलं असं दाखवत असो, परंतु त्यांना काही शेतकऱ्याचं माहीत नाही. तुम्ही जशी कंपनी काढली तशी अजून काही लोकांनी काम केलं पाहिजे. तुम्ही आमच्या मायनगरला या, तिथं स्टडी करा. आम्हाला तिथं काहीतरी बायो प्रॉडक्टचं प्रोजेक्ट करायचं आहे. आम्हाला शुगर फॅक्टरी आहे, आमचे को जनरेशन आहे, 2 डिस्टिलरी आहेत. मकेपासून आम्ही तांदळापासून अल्कोहोल करतो. असं बरंच आमचे प्रोजेक्ट आहेत. इथेनॉल आहे. परंतु आम्हाला शेतकऱ्यासाठी काहीतरी वर्षाला त्याला फिक्स काहीतरी मिळालं पाहिजे. जसं पॅकेज आहे 20 लाख 25 लाख, निदान आम्हाला 2 लाख तरी वर्षाचं पॅकेज शेतकऱ्याला एका मिळालं पाहिजे. ही परिस्थिती. पण तसं होत नाही. ऊसाचा दर बघितला तेच आहे, ऊसाची परिस्थिती तेच आहे. 1 वर्ष टनेज ह्या वर्षी चांगले बसलेत, पुढच्या वर्षी टनेज चांगले बसत नाही. आता नाना म्हणतो ते हमी किंमत काही होत नाही. सोयाबीन 6,000 रुपयावरून 2,000 रुपयावर येतं. आम्ही तांदूळ करत नाही. गहू 2,500 वरून तो 2,000-1,800 येतो. मका तीच परिस्थिती. घेत नाहीत लोक. आज साखरसुद्धा, आम्हाला साखर धंद्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना की आम्हाला 50,000 60,000 क्विंटल रोज महिन्याला विकायला पाहिजे. परंतु तिथं आम्ही फक्त 4,000 ते 5,000 क्विंटल साखर विकतो. आणि OGL खाली आम्हाला कमी दराने साखर विकावी लागते. एका बाजूला 3100 रुपयांनी साखर, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 36-3700 रुपये. आणि हे मधलं भरून काढणं कारखान्यानं शक्य नाही. सगळी इंडस्ट्री, सगळी महाराष्ट्रातली नाही देशातली सगळी शुगर इंडस्ट्री संपलेली आहे. सगळे पुढारी आहेत म्हणून कुठून तरी बँका आणि पतपेढ्या गोळा करून काहीतरी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढून हे कारखाने चालवतात. पण आम्हाला ते करता येत नाही. खूप अडचणीच आहे. तरी ही मंडळी कारखाना टाकतात. जुने कारखाने फुटतात, घेतात. हे काही गणित समजत नाही आम्हाला. आम्ही 90 वर्ष कारखाना चालवून आम्हाला हे जो गणित समजलं नाही. परंतु हे काय गणित आहे मला समजलं नाही. एकेकाचे 5-5, 10-10 शुगर इंडस्ट्री झाल्या. हे असं काही विचित्र आहे. आणि ह्या शेतीचा संबंध आहे जशी कुठंतरी. तर तुम्ही काही तज्ञ मंडळ, तुमची टीम या, तुम्ही तिथे 1-2 दिवस राहा आणि त्याच्यावर तुम्ही सगळं अभ्यास करा. मॅडमलाही मी बोलवतो, तुम्ही या. असे काही लोक, पण खूप बदलले. पूर्वी कॅनॉलचं पाणी होतं, त्याचं आमचा TDS होता 45-42. आज आमच्या बोरचं TDS आहे 850-900 रुपये. ड्रीप चालत नाही. लोकांच्या पोटात पाणी ते जातं शेतकऱ्याच्या. तुम्हाला सगळं तयार आहे इथं पुण्यातल्या लोकांना, आणि त्यामुळे त्यांना काही शेतकऱ्याची काळजी नाही. एक दुसरं गोष्ट आहे मला शेवटची सांगायची. आपलं गार्डन, एम्प्रेस गार्डन, तुम्ही संध्याकाळी सहज तिथं जा. तुम्ही जा. मॅडमनी खरं जायला पाहिजे तिथं. शेतकऱ्याकडून येणारा भाजीपाला जो तुम्ही, आता मी कुठल्या मॉलचं म्हणत नाही, पण मॉलमध्ये आपण घेतो आणि हिरवी भाजी वा चकाकीत काय फ्रेश, पण ती भाजी त्या गटर, तिथे एक गटर आहे, सगळं मिलिटरीचं सगळं पाणी, हिरवं पाणी तिथून वाहत असतं. हे टेम्पो तिथं उभा राहतात. त्या सर्व बास्केट किंवा ट्रे तिथं काढले जातात. त्या घाण पाण्यात ते बुचकळे भिजवले जातात
आणि ते तुमच्या मॉलमध्ये ते येतात. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही बघितलं असेल, मॅडमनी बघितलं असेल. कसलं तुमचं काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक तुम्हाला नाही म्हणत येतो, ऑर्गॅनिक म्हणून आपण तुम्ही किती महागाचं तुम्ही खाताय तुम्ही मॉलमध्ये, हे सगळं खोटं आहे. तुम्हाला सांगू, गूळ ऑर्गॅनिक खोटं आहे. साखर ऑर्गॅनिक होतच नाही. सल्फर फक्त बंद होतो, पण चुना असतो आणि बाकीचं प्रोसेसमध्ये सगळे जे केमिकल्स असतात मिलपासून, ते सगळे केमिकल आहेत. ते फक्त कलर ब्राऊन शुगर, 5 स्टारला आपण ब्राऊन शुगरच्या पाऊच घेतो एवढ्या एवढ्या, हे सगळं खोटं आहे. म्हणजे ऑर्गॅनिकला खरं 1% सुद्धा देशात कुठं ऑर्गॅनिक मिळत नसेल. काही स्टेटमध्ये झालेलं आहे, पण महाराष्ट्रात केलं पाहिजे, तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, नाहीतर होणार नाही. ते मी शेवट करतो आणि तुम्हाला जे काही तज्ज्ञ अजून बाकीचे असतील, तुम्ही मायनगरला या, जवळ आहे 3 तासाचं. तुम्हाला काय अडचण असेल तर हा कारखान्याची प्रॉपर्टी येतो, इथं या. मॅडमला हे मॅग्नोलियाला मी सांगतो की तुम्ही इथं, तुम्ही म्हटलं पण तुम्हाला बाहेर तुम्हाला जास्त खर्च करावा लागतील. बाहेर तुम्ही काहीतरी मगाशी म्हटलं बाहेर जा म्हणून, छोटंच असू द्या सुरुवातीला आणि कमी खर्चात असू द्या, नाहीतर त्यांचं बंद पडेल ते काही दिवसांनी. आणि इतर जो खर्च तुम्ही असे काय जे शेतकऱ्याचे चांगले जे प्रोजेक्ट करसाल, त्याला आमच्याकडं जरी फंड्स नसले तर जे काय मांडववालाचा जो खर्च असेल, काही त्यांनी 50-60 हजार किंवा 80,000 लाख रुपये घेतले असतील, ते मी माफ करायला त्याला सांगतो आणि जे कशी भरायची ते मी बघतो. आणि यापुढे असं तुम्हाला एक काम करायला संधी मिळावी अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आणि खरंच आहे, म्हणजे ग्राहक राजा जर जागृत झाला तर मला वाटतं शेतकऱ्यांचं भविष्य खरंच चांगलं होईल. रंजन मोहनचं परत एकदा आभार मानण्यासाठी आलेली आहे मुद्दाममध्येच. ज्यावेळेस आमचा मॅग्नोलिया ग्रुप चालू झाला आणि उद्योजिका खूप वाढायला लागल्या, तर आपल्याला अर्थात सगळ्यांना मार्केटिंगचा प्रश्न होता. भाऊंना फोन केला की काय करता येईल, एवढं प्राईम लोकेशन आहे. तर त्यांनी लगेचच आम्हाला स्टॉल दिला, ज्याला आम्ही मॅग्नोलिया मार्ट म्हणतो, जो आपल्या 2 नंबर गेटजवळ आहे. म्हणजे त्यांनी नुसतं बोलून दाखवलं नाही, तर लगेचच म्हणजे एका आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळं करून दिलेलं आहे. सो भाऊ, मगाशी माझ्या भाषणामध्ये ते चुकून बोलायचं राहिलं की त्यांच्यामुळे अशी माणसं आहेत की जे लगेचच मार्केटिंगला सोल्युशन काढणारे आहेत. आणि या वास्तूबद्दल आमची वेगळी अटॅचमेंट आहे, वेगळं प्रेम आहे. आणि भाऊंनी जे सांगितलं, मला वाटतं कस्तुरे सर इथे असतील, कस्तुरेंनी ऐकलं असेल तर आमचं जर भाडं 2 दिवसाचं माफ झालं तर थँक्यू, खरंच थँक्यू. व्यासपीठावरूनच विनंती करतात, त्याच्यामुळे मला वाटतं ती मान्य होईल. प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते माननीय उल्हास नाना ढोले पाटील यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करावं. अण्णांना बोलवायचं कारण म्हणजे आपण नेहमी शेतीबद्दल ऐकलेलं आहोत, पण ढोले पाटील फॅमिली अशी आहे की शेतीबरोबर जनावरं जगली गेलीच पाहिजे. जसं त्यांचं गाई म्हशींवर प्रेम आहे, कपिलाच्या डेअरी फार्म्स आहेत आणि कपिलाच्या खूप गाई म्हशीचे गोठे आहेत. आणि एकमेव नाना असे आहेत की महापौर झाले आणि दुसऱ्या दिवशी दूध घालायला सगळीकडे गेले. म्हणजे पेपरला इतका मोठा आला, काय म्हणजे हे महापौर झाले नाही का दुसऱ्या दिवशी लगेच घरोघरी दूध विकतात. तर ते किस्सा सांगावा अशी आमची इच्छा आहे. आणि पुढे त्यांनी जनावरांचा फक्त गाई म्हशीचा विचार न करता त्यांची पुढची पिढी शेळीमध्ये म्हणजे गोट फार्मिंगमध्ये गेलेली आहे. म्हणून जनावरांचा जो आपला बिझनेस शेतीशी पूरक व्यवसाय असतो त्याच्यासाठी हे प्रगतशील शेतकरी ढोले पाटील घराणं आहे, म्हणून त्यांना आवर्जून बोलवलं गेलेलं आहे. धन्यवाद नाना. मंगोलियाचे काम करणारे नूतन मनकर, गौरी ढोले पाटील, माळीनगर मॅनेजिंग डायरेक्टर रंजन भाऊ, नारायणगावचे तर मला नाव नाही माहिती काय, मोहन मेहर मामा, मेहरांचं नाव ऐकून नाही सिटीच्या बाबतीत.
आणि मी ज्या वेळेला शरदरावशी बोलतो त्यावेळेला ते नेहमी मेहरांचा सल्ला घ्यायला जातात. कमल ढोले पाटील, या ताई, उपस्थित बंधू आणि बहिणींनो, शेती आणि दूध धंदा हे दोन्ही एकामेरीच्या हातात हात घालून जर चालले तर बरंच काय होऊ शकत. कारण एक काळ असा होता जो मला आठवतो, ही घरात सारवणारी बाई मोबाईल हातात घेऊन जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळे शोध लावून शेतकऱ्याच्या हिताचं काम करतात. रंजन भाऊने त्यांना मदत केली. मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर मी देईल. म्हणून आमच्या गौरीला सांगितलं की दरोडे हॉल आणि सावतामाळीच्या बोर्डिंगमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना राहायची सोय करतो. कधी बी अर्ध्या रात्री आणि 50-60 लोकांची जेवायची सोय कायमची मी करेल तुमची. आज आमची परिस्थिती आहे त्याची, ते का ते बसलेत ना आमचे. एक काळ आमचा असा होता, आमच्याकडे काळ नव्हतं, आता बरंचसं काळ आहे, ते खर्ची पडावं अशी आमची अपेक्षा आहे. जनावराचा धंदा शेतकऱ्याकडे असला तर ते बिचारी माऊली तेल पाण्याचा खर्च त्याच्यावर काढते. कुठं अंडे, कुठं कोंबडी, कुठं दूध आहे. आणि सगळ्याच घरातले माणसं चांगले असतात अशातला भाग नाही. काय घरातले फॅमिलीचं जर जवळून बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे जे स्टॉल लावलेले आणि हा जर इथं मांडव वगैरे घातला आहे, ह्याच्या पाठीमागं यांचं भरपूर कष्ट आहे आणि त्या कष्टाला नेहमीच यश येईल. आणि प्रामाणिकपणे कष्ट केलं की त्याला यश निश्चित असतं, पण त्याला गाठायला आणि गाठण्यापर्यंत तेवढा स्टॅमिना आपला टिकायला पाहिजे. आता महिला सबलीकरण झालेले, सगळीकडे महिलाला 50% वाव दिला जातो आहे. सगळ्या क्षेत्रात महिला आहे, कुठेही कमी नाही. आणि पुरुषापेक्षा महिला चांगलं काम करतात असा माझा आजचा निष्कर्ष आहे. कोणत्याही क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तर 101% महिलाच आहेत पुढं. व्यापारामध्ये अमेरिकेमध्ये आपले ते नाव मला आठवत नाही, करोडो रुपयाचा धंदा करते ती. अमेरिकेमध्ये आपला एक शेतकरी तिथं जाऊन त्यांनी सगळ्यांना वाचकन पुरवायचं काम केलं. तो आज इतका श्रीमंत आहे की तो राष्ट्रपतीचं भवनचं आणि राज्यपालाच्या बंगल्याचं सुद्धा साफसफाईचं काम त्याला मिळतं. काम कोणतंही असो, त्याच्या मागं तुमची श्रद्धा पाहिजे, तुमची चिकाटी पाहिजे. आम्ही परिस्थितीनुसार धंदे बदलत गेलो. पहिला मूळ धंदा होता दुधाचा. त्यावेळेला म्हशीची किंमत होती 5-6 हजार रुपये. आज म्हशीची किंमत 1,65,000, 1,70,000 रुपये. आम्ही तो धंदा बदलला आणि गोट फार्म केला. आफ्रिकेहून शेळ्या आणल्या. एक शेळी 1 लाखाची आहे, तिचा बूल 3.5 लाखाचा. आमचा मुलगा बघतो ते सगळं. 6 लाखाला मोहिते पाटलाला आम्ही एक शेळी दिलेली. 3.5-4 शेळ्या आमच्याकडे आहेत मलतदार. परिस्थितीनुसार माणूस बदलला पाहिजे. हे माझ्या वडिलांनी केलं आणि मी हेच करेल तसं नाही.
कोणत्या धंद्यात किती इकॉनॉमी फायदा आहे, कोणत्या धंद्यात किती नुकसान आहे, याचा हिशोब जोपर्यंत लागत नाही. मारवाडी समाज का पुढे गेला त्याचं कारण असे, 2 पैशाचा हिशोब रात्री 12 वाजता लागत नाही तोपर्यंत तो जेवत नाही. तो हिशोब लागलाच पाहिजे त्याला. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे कासावर आहे, इकडे काय कासावर आहे, इकडे चाललंय चाललंय चाललंय. आणि मग ते इतकं अंगावर येतं शेवटी. आणि मग ते सावरासाठी मग आपल्याला वेगवेगळे नाद लागतात, त्याच्यामध्ये विनाशाच्याकडे आपण जातो. ही सत्य परिस्थिती आहे. आणि अलीकडं रंजन भाऊ झाले, ढोले पाटील झाले, दरोडे झाले, हे मोठे मोठ्या फॅमिलीला लोक पाहत चालले या नवीन आणि नाही त्या एक घरामध्ये 50-60 माणसाचे मोठे कुटुंब असायचे. आता फ्लॅट सिस्टीमने आणि मुलांचे शिक्षणही वाढले, त्यामुळं ह्या सगळ्या जॉईंट फॅमिल्या लोप पावत चाललेले आहेत. आणि त्यामुळं त्याचाही परिणाम थोडा आपल्याला बघत होतो. जेव्हा एकत्र कुटुंब असतं तर एका मुलीची मदत होती. नाही तर आज आहे ना, नवरा बायको असले तर त्यांचं कुत्रं सांभाळायसाठी त्यांना लॉजिंग शोधायला लागतं. ते जायचं कुठं तर पहिला त्याला कुत्राचा बंदोबस्त करायला लागतो. पहिला आपण रात्री बॅग भरले की निघून जात होतं, माहिती आहे मागं 40 माणसं आहे, काय काळजी नव्हती आपल्याला. आता तशी परिस्थिती राहिली नाही. हे स्टॉल आहे ना, ह्या स्टॉलला शुभेच्छा मी देतो तुम्हाला. आणि मी आणि रंजन भाऊ जोपर्यंत आहे तुमच्या मंगोल्याला काय कमी पडणार नाही. मी या खात्यामध्ये खारीचा वाटा म्हणून तुम्हाला एक 25,000 रुपये देतो मी. आणि अजून लागले तर अजून देईल, काळजी करू नका. देणाऱ्याचे हात मोठे असतात, घेणाऱ्याचे तोकडी पडतात. घेणाऱ्याचं काम चांगलं असलं तर देणाराही खुशीने देतात. म्हणून सांगतो, देणाऱ्याचे हात मोठे, घेणाऱ्याचे तोकडे. हे काम बघून तुम्हाला हे सगळे लोक मदत करतात. असंच काम वाढवा. आणि स्त्रियांनी तर काम केलं पाहिजे. अलीकडं स्त्रियांचे अत्याचारसुद्धा वाढलेले आहेत. का अत्याचार होतात, कशासाठी होतात, कशापोटी होतात, काय कळायलाच मला तयार नाही. स्त्री जुडो शिकते, रोज जिम करते माणसापेक्षा. एखाद्या पिणाऱ्याला एक मुसकाडीत मारले तर 3 कोपऱ्याला लावून, पण ते का कळत नाही असं मला काय कळतच नाही. तिने तसं करायला पाहिजे. आता जग आहे ना, तुमचं स्वतःचं संरक्षण तुम्हाला करायला लागेल. आणि त्या दृष्टीने या मेंगोल्याने बी शिक्षण द्यायला पाहिजे. विद्या सगळ्या शिक्षकांना तुला रात्री पररात्री जायला लागतं, बाहेर हिंडायला लागतं. अशा तयारीत हात जा, घाबरायचं नाही कुणाला. नाही काय मिळालं तर दादाने असं चावायचं, सोडायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, माणसाला हात दिला, लाथ दिला, दात दिला, काहीतरी एकाचा वापर करा. तुम्हाला दिले कशाला? तुमच्या संरक्षणासाठी दिलेले. आणि घाबरू नका. तुम्हाला भरपूर तुम्हाला देणार लोक आहेत. आम्ही देऊ तुम्हाला मदत करू, अजूनही मदत करू. आमचा दरोडे हाल आहे, तिथं जेवणा खावण्याची सोय आहे. तिथं कधी लागली तर मिटिंगला मी तुम्हाला लागेल तर त्यावेळेस जागा देत असतो. सावतामाळीमध्ये 200-250 लोकांची सोय राहायची. कधी बी 5-25 लोक इथे लडकत बाई बसलेली, त्यांना तर मी सगळं त्यांचं करतो. बिटिंग चहा पाण्याचा नाश्ता मी नेहमी आवर्जून विचारत असतो, तुमचं काम कुठपर्यंत आलं आहे. आम्ही सदैव आमच्या राखतातच आहे रंजन भाऊच्या माझ्या स्त्रियांना मदत करायची. स्त्री ही आदिशक्ती आहे. आणि त्या आदिशक्तीला जुगारून जर कोणी करत असेल तर त्याचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही. त्यांनी तिला त्याचा मान द्यायलाच पाहिजे. असेच कुटुंब सुखी, जो स्त्रियांना त्रास देतो तो आयुष्यात कधी सुखी नाही, सुखी होणारही नाही.
अशा पद्धतीने तुम्ही काम करत राहा. आता मोबाईल निरंजन भाऊला तेच सांगितलं की अमेरिकेमध्ये हमीभाव दिला जातो, आपल्याकडं का हमीभाव दिला जात नाही. त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडं हमीभाव दिला जात नाही. शेतकऱ्याचं तसं हालच आहे. आम्ही पुढारी काय, आम्हाला मतं मिळण्यासाठी आम्ही शनिवारवाडा बी तुम्हाला फुकट देऊन टाकू. जा तुला उद्या शनिवारवाडा देऊन मला मत तर द्याच, असे आम्ही मंडळी आहोत. काय बरोबर आहे ना. तुम्ही इंडस्ट्रीवाले आहात, तुम्हाला तसं करून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायला लागतो, हिशोब बघायला लागतो. आमच्याकडं तसं नसतं. मी या सगळ्या गोष्टीला तुम्हाला धन्यवाद देतो. असंच पुढं चला, लढते रहो, हम तुम्हारे पीछे रहेंगे, भागने जाएंगे तुम्हारे पीछे रहेंगे, जो लगे वो मदत करेंगे आपको. धन्यवाद. धन्यवाद. आणि शेताच्या मातीत जसा ओलावा असतो तसंच त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ओलावा जाणवला आणि तो तुमच्या चेहऱ्यावर मी ऐकताना बघत होते. धन्यवाद. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, अशीच शुभेच्छा या महोत्सवाला देऊया. आणि पुढची सूत्र मी गौरी ढोले पाटील यांच्याकडे देते. त्यांनी समारोप, आभार आणि आवाहन करावं. गौरी येतच आहे, पण थोडंसं एक जो आजचा आपला कार्यक्रम तुम्ही बघितला असाल की छान निवेदन चालू आहे, व्यवस्थित टाईम टू टाईम कार्यक्रम चालू आहे. अशी आमची मैत्रीण शिल्पा देशपांडे, जी आकाशवाणीवर पत्रकार आहे आणि सगळे पत्रकार तिला फार घाबरतात. म्हणजे ती बोलली ना माझी बातमी लावायची की लावायची, बस बाकी काही नाही. अशी आमची शिल्पा, तिचा आम्ही मॅग्नोलिया विमेन्स असोसिएशनतर्फे सत्कार करू इच्छितो. शिल्पा, नाना, रंजन भाऊ आणि अनिल तात्या तिघांनाही मी विनंती करते शिल्पा देशपांडे, पत्रकार शिल्पा देशपांडेंचा त्यांनी सत्कार करावा. शिल्पा, खूप सुंदर तू निवेदन केलं आहेस. तुझ्या कविता आणि तुझं सेन्स ऑफ ह्युमर आणि मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व तुझं खरंच खूप कौतुक आहे. खूप धन्यवाद. आत्ता जो कार्यक्रम गौरी करेल वोट ऑफ थँक्स झाल्यानंतर सगळ्या स्टॉलला व्हिजिट मान्यवर करतील आणि त्याच्यानंतर बरीच पाहुणे मंडळी आले, तर प्लीज पुढच्या लोकांनी कोणी कुठे हलू नये, त्यांनाही स्टेजवर बोलवलं जाईल. टू गौरी. मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशनची मी एक प्रशासक गौरी ढोले पाटील. आज वोट ऑफ थँक्स द्यायच्या आधी मी इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना व खाली उभ्या असलेल्या ग्राहकांना आणि बसलेल्या संपूर्ण मान्यवरांना विनंती करेल की आज तुम्ही जो हा सोहळा बघितला आहे, घरी जाऊन आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा की इथे शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि त्यांच्या शेतातला शेतीमाल ते घेऊन आलेले आहेत. तर त्यांची व्हिजिट आणि त्यांचं शॉपिंग हे एक वेगळा कॉन्फिडन्स या शेतकऱ्यांना देऊन जाईल. तर त्यांनी नक्की या सगळ्या स्टॉलला व्हिजिट करण्याचं आवाहन आपल्या सगळ्या सर्कलमध्ये, म्हणजेच आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना करावे. आणि आम्ही तुमची वाट बघतो आहे. खूप छान छान शेतकरी आपल्याकडे ऑर्गॅनिकपासून सगळ्या पद्धतीच्या शेतीमधून शेतमाल तयार करून घेऊन आलेले आहेत. आज मला असं स्टेजवर सांगण्यात आलं आहे की आभार प्रदर्शन करायचं आहे. आभार प्रदर्शन करताना आज मला स्टेजवर बसतानाही थोडं टेन्शन आलं होतं आणि मी म्हणेल की आत्ता स्टेजवर जे मान्यवर आहेत ते सर्व माझ्या घरातले आहेत, मॅग्नोलियाच्या घरातले आहेत. सगळ्या त्यांच्या कुटुंबीय ज्या महिला आहेत त्या मॅग्नोलियाच्या सख्या आहेत. आणि मी पंकज घोडे सरांचं पहिलं सर्वप्रथम आभार मानेन की एका फोनवर त्यांनी हा इव्हेंट सक्सेसफुल होईल, तुम्ही तयारीला लागा असं जेव्हा म्हटलं तेव्हा एक कॉन्फिडन्स आला. आणि त्यांनी आत्ता, मी म्हणेल की आत्ता जे मान्यवर सगळे बोलले हे एक चर्चासत्र इतकं छान झालं की अनिल मामा मेहरांनी सांगितलं होतं की मॅग्नोलियाचा अर्थ आहे की 2 पिढ्यांचे विचार एकत्र आणून तयार झालेले स्त्री, जी दोन्ही पिढ्यांना एकत्र घेऊन जाते, त्याला पण मॅग्नोलियाच म्हणतात. तर मला आत्ता चर्चासत्र ऐकताना हे जाणवलं की पूर्वीची पिढी शेतकरी म्हणून त्यांनी जे काम केलं, त्यांचा जो अनुभव होता, त्या अनुभवातनं ते जे शिकले, आणि आत्ताची पिढी जी टेक्नॉलॉजी घेऊन आलेली आहे
आणि ती त्या शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी अजून मदत करत आहे. तर आज मॅग्नोलियाचा हा कार्यक्रम एकदम बरोबर झालेला आहे. मी म्हणेन वसुंधरा महोत्सवामध्ये खूप छान असं चर्चासत्र आपलं झालेलं आहे. आणि अनिल मामा मेहर म्हणाले की प्रगतशील शेतकरी किंवा शेतकरी जो शेतात काम करतो आणि टेक्नॉलॉजी यामध्ये खूप फरक आहे. तर त्यामधली दुरी मी म्हणेल की पंकज घोडे यांनी त्याच्यावर विचार करावा. आणि नंतर तुम्ही जसं आपलं आत आल्यानंतर बोलणं झालं होतं की आपण नंतर एकत्र बसू आणि बोलू, तर तुम्ही या सगळ्यांना थोडा वेळ एकमेकांनी देऊन आपण अजून कसं शेतकऱ्यांना पुढं आणू शकतो या विषयी मला नक्की माहिती की तुम्ही सगळे जर एकत्र आले तर आपण खूप छान मोठं काहीतरी करू शकू. मी सगळ्यांचे आभार मानते. पंकज घोडे सरांचे पहिलं मानते आभार, त्यानंतर अनिल मामा मेहर जे नारायणगाववरनं आले आणि आम्हाला या प्रदर्शनासाठी सर्व सहकार्य त्यांनी सुरुवातीला कल्पना देऊन की काय कसं करू शकता त्याचं बीज रोवून आम्ही त्याच्यात पडलो. तर मी त्यांचं इथे आल्याबद्दल धन्यवाद मानते. रंजन भाऊ गिरमे जे नेहमीच आमच्या पाठीशी असतात की मॅग्नोलिया किंवा महिला जेव्हा पुढे जाता आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मॅग्नोलिया मार्ट इथे जे छोटंसं आम्ही चालू केलेलं आहे, पण त्यांनी सर्वप्रथम आम्हाला जागा देऊन आमचा कॉन्फिडन्स वाढवला. तसेच नाना नानी म्हणजे माझे सासू सासरे त्यांचेही मी आभार मानेन की ते नेहमी माझ्या पाठीशी असतात. सकाळी उठून मला मॅग्नोलियाचं काम आहे असं म्हणून मी घरातनं तशीच बाहेर पळत जाते आणि मग कधीतरी उशिरा घरी येते, पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर कधीही आठी नसते. तर मी त्यांना म्हणेल की असाच पाठिंबा जर तुम्ही आम्हाला सगळ्या स्त्रियांना दिला तर आम्ही नक्की कुठेतरी काहीतरी छान करू शकू. आणि तसेच आज आपल्याला डॉक्टर विनीता आपटे यांनी सांगितलं आहे की भरड धान्याला आपल्याला खूप चांगला जागतिक स्तरावर आपण ते घेऊन जाऊ शकतो. तर इथल्या शेतकऱ्यांना हे नवीन एक उत्पादन ते तयार करून आपण कुठेतरी प्रगतशील होऊ शकतो असं थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे. तर मी सर्व मान्यवरांचे आभारी आहे की तुम्ही आज इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, आमचा कॉन्फिडन्स वाढवला, त्याबद्दल शतशः आभार. आपल्या इथे 2 मिलेट्सचे स्टॉल्स आहेत, तर जे उपस्थित लोकांनी नक्की त्यांना भेट द्यावी. आणि मी माझे 2 शब्द आभाराचे इथेच थांबवते. धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव आहे श्रावणी लडकत गडगे. मी एक आहार तज्ज्ञ आहे आणि मॅग्नोलिया वुमेन्स असोसिएशननी ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याच्यामधनं म्हणजे जे न्यूट्रिशियस पदार्थ आहेत ते पण आम्ही पुढे करू शकतो. माझा एज्ड म्हणजे 2 वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला असा तांदूळ आहे आणि तो ब्राऊन राईस आहे, ज्याच्यामुळे जे डायबिटीज किंवा हार्ट डिसीज किंवा ज्यांना ओबेसिटीसारखे आजार आहेत ते लोकही आता भात खाऊ शकतात. आणि तो पण इंद्रायणी म्हणजे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा तो व्हरायटी आहे की जे आपला वरण भात किंवा चिकन रश्श्याबरोबर खाऊ शकता आणि रोज तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता विदाऊट तुमचं टेन्शन येतं की तुमची शुगर लेवल वाढेल. तर असे जे काही पदार्थ आहेत जे आपण म्हणजे एरवी दुकानात ठेवले तर विकले जाऊ शकत नाहीत, पण त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आपण ह्या म्हणजे एक एक्झिबिशनद्वारे लोकांपर्यंतही पोहोचवू शकतो आणि शिवाय आम्हाला ह्याच्या थ्रू ग्राहक पण मिळत आहेत. ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी पुणेकरांना मिळालेली आहे की हेल्थसाठी जे काही चांगलं आहे म्हणजे ऑर्गॅनिक असू देत किंवा जे चांगल्या ताज्या फळभाज्या किंवा धान्य आहेत जे आरोग्यासाठी चांगले आहेत ते आपल्याला आज इथे तुम्हाला बघायला आणि आस्वाद घ्यायला मिळणार आहेत. थँक्यू. नमस्कार, मी जितेंद्र चंद्रकांत बिडवई, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहोत. आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास 2000 एकर द्राक्षाचं क्षेत्र आहे. त्यामध्ये निर्यातक्षम द्राक्षाची त्या ठिकाणी लागवड केली जाते आणि निर्यातही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु गेल्या 2-3 वर्षापासून कोरोनाचं सावट असल्या कारणानं बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या शेतमालाला एक्सपोर्ट निर्यात होत नाही आणि म्हणून खरं तर वसुंधरा महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. मंगोलिया वुमन्स असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी वसुंधरा महोत्सवामध्ये आम्हाला सहभाग घेता आला आणि या ठिकाणी आम्ही आमचा द्राक्षाचा स्टॉल लावलेला आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विक्री होत आहे. आमच्यासोबत अनेकही आमच्या जुन्नर तालुक्यातले स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची द्राक्ष, मग काळी, सफेद द्राक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. माझं नाव अर्चना बोरावके. मी मंजूर येथून आहे. शिर्डीजवळ आहे आमचं गाव आणि आमचे अर्दन टच ऑर्गॅनिक फार्म म्हणून एक गीर गाईंची गोशाळा आहे आणि आम्ही तिथे अगदी बिलोना पद्धतीने तूप बनवतो. त्यानंतर आमचे गुळाचे सुद्धा प्रॉडक्ट्स आहेत आणि गीर नस्य म्हणून आम्ही विकतो. आणि मॅग्नोलिया ग्रुपने ॲक्च्युली आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आहे. तूप बनवलं पण ते विकायचं कसं आणि कुठे त्याचं मार्केटिंग कसं करायचं, तर आमचं फर्स्ट मार्केटिंग जे चालू झालं ते मॅग्नोलिया ग्रुपतर्फे चालू झालं आहे ॲक्च्युली. आणि मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते की आम्हाला त्यांनी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. थँक्यू.